प्रथमतः स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या सरस्वती वंदनाने करूया. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सो निर्मलाताई थोपटे अध्यापक महाविद्यालय भोर येथे एम.एड द्वितीय वर्षासाठी कोर्स 301 पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण या विषयाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे प्रात्यक्षिक कार्य. आणि हा प्रात्यक्षिक कार्य आपल्या सर्वांसाठी अनिवार्य असा एक विषय आहे. या प्रात्यक्षिकाअंतर्गत अंगणवाडीला भेट देऊन त्याचा सर्वेक्षणात्मक अभ्यास करणे अपेक्षित आहे. परंतु आपणा सर्वांना माहिती आहेच की सध्या ही आपली कोविडची सद्य परिस्थिती पाहता आपल्याला ऑनलाईन भेट देणं सहज शक्य होणार आहे आणि त्यासाठीच आज आपण सर्व एकत्रित जमलो आहोत. अंगणवाडी हे एकात्मिक बालविकास योजनेच्या विविध सेवा पुरविण्याचे केंद्र आहे. पूर्व बाल्यावस्था हा मानवी जीवनातील अत्यंत वेगवान असा विकासाचा काळ असतो. जन्मापासूनचा 8 वर्षाचा कालावधी हा मुलांच्या संपूर्ण व आरोग्यपूर्ण अशा आकलनात्मक, भावनिक व शारीरिक वाढी करता निर्णायक ठरतो आणि म्हणूनच यासाठी अनेक शासकीय योजना ह्या राबविल्या जातात. शासकीय योजनानुसार गावातील, वस्त्यामधील अथवा शहरी वस्त्यामधील बालकांची देखभाल करण्यासाठी एकात्मिक बाल विकास केंद्र यांच्या मार्फत अंगणवाडी स्थापन केल्या गेल्या आणि आज आपण अशाच एका स्वच्छ व सुंदर अंगणवाडी सर्वेक्षण स्पर्धेत जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक प्राप्त झालेली जी अंगणवाडी आहे त्याला ऑनलाईन मुलाखतीद्वारे भेट देणार आहोत. आपण सर्वजण खरं तर अतिशय उत्सुक आहोत की आपण ही मुलाखत ऐकण्यासाठी आणि सर्व गोष्टी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहोत आणि म्हणूनच अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे दीप्ती गायकवाड मॅडम यांच्याकडे सोपवतो. दीप्ती गायकवाड मॅडम. ओव्हर टू गायकवाड मॅम. Hello and welcome. Wish you all a very good evening. I am here to welcome all our esteemed guests, especially our special chief guest for today, Honorable Sandhya Gaikwad Madam, who is the Education Officer of the Pune district for the primary section. So heartily welcome you today, Madam, and thank you so much for sparing your time for our practical project of our early childhood education subject. Apart from that, I would also like to welcome our dear esteemed principal, Dr. Sandhya Chavan ma'am. And so let me give you a little brief about the Anganwadi that we are going to hear about today. So this Anganwadi is from Junnar district, as we can see in the PPT. And it's from Otur, and it has received the first prize amongst all the Anganwadis, about 4,500 Anganwadis in the district. And so that is why, with the help of Devkar sir, we have been able to get this very rare, very special chance to meet the teachers and find out how have they achieved this very rare and special recognition. And we would also like to hear the journey that they went through to, to achieve this, the facilities that are provided. So welcome, ma'am. Along with Sandhya Gaikwad madam, we also have the Honorable Reshma Momin ma'am and Meenaj Momin and Honorable Shubhangi Shete ma'am, who are actually we are going to conduct their interview today. So thank you so much, all of you all, for joining us today, for sparing your valuable time to give us important instructions so that we can also learn something from you, and hopefully we will be able to implement in our lives as teachers. Thank you very much. Over to Advait Jagdane sir. नमस्कार. आज एकात्मिक बाल विकास सेवा योजनेगत चालणाऱ्या अंगणवाडी
या प्रकल्पासाठीच्या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या एकात्मिक बाल विकास योजना प्रमुख डॉक्टर संध्या गायकवाड मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या शाळेच्या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर संध्या चव्हाण मॅडम यांचे देखील मनःपूर्वक स्वागत. ओतूर मधल्या ह्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वव्यापी असणारी ही जी काही अंगणवाडी आहे, हिचा आपल्याला ओळख करून देण्याच्या माध्यमातून देवकर सरांनी जे महत्वपूर्ण असे प्रयत्न केले त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुकाराम महाराज आपलं आपण म्हणतो की ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासी कळस, त्याप्रमाणे बालवाडीच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या जीवनाचा ज्ञानाचा पाया भक्कमपणे उभे करणाऱ्या अशा या ज्या शिक्षिका आहेत रेश्मा मोमीन मॅडम आणि संध्या शेटे मॅडम यांचं देखील आमच्या या ऑनलाईनच्या आभासी वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या माध्यमातून जीवनाच्या एका वेगळ्या अंगाला स्पर्श करण्याची संधी आज आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. आणि अंगणवाडीचे कार्य हे किती महत्वाचे आणि बालकाच्या जीवनातील अत्यंत पहिला टप्पा शिक्षणाचा जो अत्यंत मौलिक आणि महत्वाचा आहे, तो देखील आज आम्हाला आपल्यामुळे अभ्यासाला मिळणार आहे. आमच्या कॉलेजच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्र डॉक्टर रेखा रायपूरकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. रायपूरकर मॅडम. मॅडम, डॉक्टर संध्या चव्हाण मॅडम आलेत का? प्राचार्य चव्हाण मॅडम. मला असं वाटतं काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा अजूनही प्रवास बहुतेक चालू असेल. हा प्रवास निरंतर चालू आहे, अखंड ज्ञानाचा प्रवास आपण असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही. तत्पूर्वी एक थोडीशी आता या आजचे जे प्रमुख अतिथी आणि वक्ते आणि विशेषतः या मुलाखतीसाठी उपस्थित असलेले जे अत्यंत माहितगार अशा व्यक्ती आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गाव कुसाबाहेर असलेल्या अंगणवाडी चालवतात अशा शिक्षकांचा परिचय करून देणं अत्यंत गरजेचं वाटतं आणि म्हणूनच थोडासा हा अल्पसा मी परिचय करून देतोय. आज एक विशेष महत्वाची योगायोगाची गोष्ट अशी की ज्या एक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरा या ठिकाणी तालुका पुरंदर स्थित असलेल्या या ठिकाणी हा प्रवास शिक्षकी सेवेचा सुरू केला आणि म्हणता म्हणता आपण जसं म्हणतो वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा असं करत 2011 मध्ये MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणाधिकारी पदापर्यंतची गरुड झेप आपल्या असमानतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये घेतली आणि आता आज मितीला एक आठवड्यापूर्वी त्यांना प्राथमिक विभागाचे पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी पद ज्यांना भूषवण्याचा सन्मान प्राप्त झाला अशा प्राध्यापिका संध्या गायकवाड मॅडम की ज्यांचा अत्यंत अभिमान वाटतो की त्या आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि आता त्या PhD साठी सुद्धा पुन्हा आपल्याला जॉईन होत आहेत. आणि योगायोग असा की या ECC अंतर्गत आपल्याला जे काही कोर्सच्या बद्दल आपल्याला चर्चा करतोय आपण तर त्याच्या संदर्भातीलच या प्राथमिक विभागाशी त्या संबंधित आहेत आणि म्हणून कुठेतरी त्यांचं आता फुल देणं हे शक्य नाही होणार, गुच्छ देणं, हार तुरे हे शक्य नाही होणार, पण तो शब्दांची भावसुमनं म्हणतो तर ते आपण त्यांना या ठिकाणी देऊन त्यांचं प्रथमतः आपल्या सर्व महाविद्यालयाच्या वतीने तसेच आपल्या अंगणवाडी ओतूर ठिकाणचे जे सर्व शिक्षक आहेत त्या सर्वांच्या वतीने आदरणीय संध्या गायकवाड मॅडम यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. उत्तरोत्तर अशा स्वरूपाची आपली प्रगती होत राहो. शिक्षणाधिकारी पदापर्यंतच आपला प्रवास न थांबता आणखी ज्ञानाची लालसा त्यांच्या मनामध्ये कुठे आहे आणि म्हणून PhD विभागामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. आपले ही PhDचं कार्य सुद्धा समाजभिमुख व्हावं. खऱ्या अर्थाने त्यांचा एक विषय सुरुवातीला जो ठरला तो आदरणीय माईंचा विषय होता, पण तो थोडासा बदल होतोय परंतु तरी सुद्धा समाजासाठी कुठेतरी काहीतरी त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आदरणीय संध्या गायकवाड मॅडम यांचं पुनश्च खूप खूप अभिनंदन आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. कारण ICDS ची माहिती सोनारानेच कान टोचलेले बरे असं म्हणतात, म्हणून तुम्ही त्या क्षेत्रातील आहात म्हणून तुम्हाला वक्ते म्हणून सुद्धा आम्ही बोलवलेलं आहोत. त्याच्यानंतर या ज्या एका शाळेबद्दलची आपण चर्चा बराच वेळ करतोय ती स्वच्छ, सुंदर, कल्पक, आदर्श अशा स्वरूपाची अंगणवाडी म्हणून जिला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलीस परेड ग्राउंडवर माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. सन्मान घेत असताना काहीतरी वाटलं की काहीतरी वेगळेपण असेल, परंतु नक्कीच की हा फक्त शब्द स्वरूपामध्ये नुसतं काहीतरी शब्दफेक करत अलंकारिक भाषेत बोलणं हे चुकीचं ठरल. कारण ज्यावेळेस मी त्या शाळेला
प्रत्यक्षामध्ये अंगणवाडीला भेट दिली त्यावेळेस कळलं की ही 4,500 बालवाडींमध्ये प्रथम क्रमांक पुणे जिल्ह्यामध्ये का प्राप्त झाला असेल याची कल्पना आली. मला असं वाटतं आपण जिथं आहात त्याच ठिकाणी जोरदार एकदा टाळ्या वाजवून या शाळेचं आणि या शाळेतील विशेषतः जे सजीव घटक जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. कारण 4,500 अंगणवाड्यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे एकूण उपक्रम राबवले जातात ते जवळपास 35 उपक्रम आहेत की जे मी फक्त कागदोपत्री वाचले होते, परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस त्या अंगणवाडीला भेट दिली त्यावेळेस ते 35 उपक्रम राबवले जात होते. त्या राबवण्याचं काम, त्या मुलांना घडवण्याचं काम ज्या करतात त्या रेश्मा मोमीन मॅडम आहेत, ज्यांचं BA पण कंप्लीट आहे, BCom पण कंप्लीट आहे आणि त्याही बरोबर मॉन्टेसरीचा कोर्स सुद्धा पूर्ण झालाय. अशा या रेश्मा मोमीन मॅडम आहेत. दुसऱ्या ज्या आहेत त्या मिनाज मोमीन मॅडम आहेत की ज्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालंय, परंतु खऱ्या अर्थाने लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक विकासाची नाडी परीक्षण करण्याचं ज्यांच्यामध्ये विशेषतः एक प्रकारचं कौशल्य आहे, अशा मिनाज मोमीन मॅडम या देखील या ठिकाणी आज उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मास्टर ऑफ सोशल वेलफेअर MSW ज्याला म्हटलं तर हा MSW कोर्स ज्यांचा पूर्ण झाला अशा शुभांगी शेटे मॅडम की ज्या 2006 पासून MSW कोर्स पूर्ण केल्यानंतर समाजासाठी अविरत स्वरूपाचं कष्ट घेत आहेत. त्या सुद्धा जॉईन झालेल्या आहेत. त्यांची 13 वर्षाची ही सेवा आहे. मुख्य म्हणजे शुभांगी मॅडम या तंटामुक्तीच्या सदस्य आहेत. थोडस आवाज कुणाचा तरी येतो, जरा म्यूट करा. अश्विनी मॅडम, सुलभा जोशी मॅडम कोणतरी आहेत, त्यांचा आवाज येतोय बघा जरा. या ठिकाणी तंटामुक्ती सदस्य देखील आहेत. कोरोना योद्धा म्हणून या तिघींना सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आदर्श सेविका म्हणून शुभांगी मॅडमला 2014चा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. अशा स्वरूपाचं अद्वितीय हे त्रिकूट या ठिकाणी या अंगणवाडी ओतूर मोमीन गल्ली ओतूर 1 असं म्हटलं जातं की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी जी पहिल्या 5 प्राथमिक शाळा स्थापन केल्या त्यातील हे ओतूर एक अशा स्वरूपाचं ठिकाण आहे. आध्यात्मिक त्याला पार्श्वभूमी आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांना जय जय रामकृष्ण हरी यासारखा मंत्र देणाऱ्या चैतन्य महाराजांची ही संजीवन समाधीचं सुद्धा स्थळ आहे. असं स्वरूपाची एकंदरीत पार्श्वभूमी असलेली ही शाळा. पण शाळेबद्दलचं म्हणताल तर 500 मीटर अंतरावर हिंदू धर्म संस्कारानुसार 16वा संस्कार जिथं मृत्यूचा असतो तो केला जातो अशा जवळपास ठिकाणावर असलेली ही अंगणवाडी, पण तो स्मशानात राखेतून सुद्धा फिनिक्स पक्षासारखी उंच आसमंतामध्ये भरारी घेणारी शाळा कुठली असेल तर मला असं वाटतं की ही अत्यंत एक वेगळ्या स्वरूपाची शाळा आहे, अंगणवाडी आहे. आपणास कधी वेळ मिळाला तर आवर्जून त्याला भेट द्यावी. संध्या गायकवाड मॅडम यांना थोडंसं कार्यबाहुल्यामुळे आपण लवकर रिलीव्ह करतोय. आदरणीय संध्या गायकवाड मॅडम यांचं पुन्हा अभिनंदन आणि स्वागत. आणि मॅडमला मी विनंती करतो की ICDS ही जी संकल्पना आहे आपण एक थोडक्यामध्ये तिचं विवेचन करावं आणि त्यानंतर मुख्य मुलाखतीला आपली सुरुवात होईल. आदरणीय संध्या गायकवाड मॅडम. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. मला तुम्ही इन्व्हाइट केलं आणि माझ्या जुन्या म्हणजे आठवणी जागृत झाल्या. ऍक्च्युली निर्मलाताई थोपटे कॉलेजचे मी मनापासून आभार मानते. या उपक्रमशील असं जे कॉलेज आहे आणि त्यांनी मला खूप 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 सहकार्य केलं की मी इथपर्यंत या पदापर्यंत पोहोचले. आणि सगळ्यात मोठे आशीर्वाद सर्व स्टाफ, काळे मॅडम असतील, चव्हाण मॅडम असतील, देवकर सर असतील आणि सर्वच ज्यांची मी आता नावं घेत नाहीये, पण अशा सर्वच स्टाफचे माझ्या पाठीवर आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच मी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करेन. सर थँक्यू सो मच. आणि सगळ्यात मोठं आज ज्या सत्कार मूर्ती आहेत की ज्यांचा आज आपण सर्वेक्षण स्पर्धेमध्ये ICDS मध्ये प्रथम क्रमांकाने जी अंगणवाडी आली अशा कार्यकर्त्या आहेत त्या मोमीन रेश्मा, मिनाज मोमीन आणि शुभांगी शेटे. या तिघी सत्कार मूर्तींचं खूप मनापासून कौतुक करते. अंगणवाडी म्हटलं की खरं तर आपल्याला अशा गोष्टी आठवतात की आपल्या लहानपणी ज्या आपण घरामधून शिकत होतो, पण आज कुटुंब व्यवस्थेचा फरक बघता एक छोटं कुटुंब निर्माण झालं आणि अंगणवाडी, बालवाडी, प्ले ग्रुप, नर्सरी यासारख्या गोष्टी खूप आवश्यक झाल्या. आणि मग न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता पूर्वी जो 6 ते 14, 18 असा जो गट होता तो न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये आपण 3 ते 18 हा वयोगट घेतला आणि त्यावरती कार्य सुरू झालं. आणि त्या पार्श्वभूमीवर तुमचं कार्य खूप छान आहे मॅडम. म्हणजे तुमचं कौतुक, मनापासून कौतुक सगळ्यांचं की असं काम करणाऱ्या
सर्व ज्या हे अंगणवाडीच्या शिक्षिका आहेत किंवा जे अंगणवाडीचे पर्यवेक्षिका आहेत, आणखीन काम करणारे जे अंगणवाडीचे लोक आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा युथ आहे. म्हणजे 350 देशांमध्ये आपला सगळ्यात मोठा युथ हा जो आहे, त्या युथ साठी ही गोष्ट खूप गौरवाशील आहे, की छोट्या मुलांसाठी म्हणजे अदर स्टेटमध्ये, अदर कंट्रीमध्ये सगळ्यात बेस्ट लाईन जे असते म्हणजे तिथल्या शिक्षकाचा जो सगळ्यात जास्त पगार असतो तो अंगणवाडी शिक्षकाचा असतो आणि त्या अंगणवाडी शिक्षकाला खूप मोठं तिथं महत्व आहे. म्हणजे एक छोटा विद्यार्थी घडला तर तो मोठ्या झाल्यानंतर काय होऊ शकतो, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी अंगणवाडीतून केल्या जातात. आयसीडीचे खूप सारे उपक्रम आहेत. आज या प्रात्यक्षिक कार्यामध्ये निर्मलाताई थोपटे कॉलेजकडून असं गौरवास्पद काम होणं ही खूप छान गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप कौतुक सर. तुम्ही मला या ठिकाणी बोलवण्याची संधी आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते सगळ्यांचे. असंच काम करत राहा, कीप इट अप. आणि मोमीन विशेष करून ज्यांनी या सगळ्यासाठी प्रयत्न केले त्या भेटण्याची त्यांची इच्छा आहे. नक्की मी ओतूरला आल्यानंतर इथं भेट देण्याचा प्रयत्न करेन सर. आणि आपल्या उज्ज्वल यशासाठी पुढच्या सगळ्या 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 कार्यक्रमांसाठी उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्हा सगळ्यांनी माझं जे कौतुक केलं, खरं तर देवकर सरांनी खूप कौतुक केलं. विद्यार्थिनी आहे मी त्यांची. खरं सर नमस्कार करते तुम्हाला सगळ्यांना. चव्हाण मॅडमलाही नमस्कार. आज जे जे इथं उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करते की मला या ठिकाणी खूप प्रेरणा देण्याचं काम केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्या सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेत त्यांनाही धन्यवाद. आणि इथून पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन. आपल्यासारख्या लोकांचा सहवास लाभेल ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते सर. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. मॅडम आणखी एक आनंदाची गोष्ट की ज्यावेळेस एक असं म्हटलं होतं की चांगलं कुठेतरी पेरलं गेलं असेल तर त्याचा प्रचार प्रसार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज एक मला अभिमान वाटतोय की एक मी इथली भोरमधील ICDS सेंटरला मी भेट दिली आणि त्या ठिकाणी सांगितलं की अशा स्वरूपाच्या शाळेचा प्रथम क्रमांक आलाय, तर थोडंसं आपण शेअरिंग स्वरूपामध्ये काही अंगणवाडी ताई आमच्या जर जॉईन झालं तर बरं होतील. मला असं वाटतं आता ग्रुपमध्ये अनेक अंगणवाडी ताई सुद्धा दाखल झालेल्या आहेत. चांगलं पेरल्यानंतर त्याला काही पाहणाऱ्या व्यक्ती सुद्धा असतात. आज मला वाटतं काही अशा अंगणवाडी ताई सुद्धा या आज जॉईन झाल्या आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा तुमचं अभिनंदन आणि विशेषतः या अंगणवाडी ज्या प्रमुख आहेत रेश्मा मॅडम, मिनाज मॅडम आणि शुभांगी मॅडम यांचं सुद्धा कौतुक करण्यासाठी या उपस्थित राहिल्यात. त्यांचाही नामोल्लेख राहिला होता. त्यांचंही मी स्वागत करतो. आपण इथं वेळ दिला संध्या मॅडम त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद थँक्यू मॅडम. थँक्यू सर. मला उलट तुम्ही संधी हो. दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि इथून पुढे छान नाही काम मॅडम. करत राहा. नक्की नक्की येस मॅम. शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण बराच वेळ आता ज्या सत्कार मूर्ती ज्यांनी खऱ्या अर्थाने ही शाळा घडवली त्यांचं आपण थोडंसं मनोगत आता पाहणार आहोत. आपलं जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकल पेक्षाही खऱ्या अर्थाने अनुभूती जीवन जगण्याची कशा पद्धतीची एक सेवा देतात अशा रेश्मा मॅडम, मिनाज मॅडम आणि शुभांगी मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्याला पाहण्याची सर्वांना एक उत्सुकता आमच्या विद्यार्थी शिक्षकांमध्ये पण आहे आणि काही अंगणवाडी ताईंना सुद्धा आहे. तर आपण थोडासा आपला व्हिडिओ जर ऑन केला तर खूप बरं होईल. आणि पुनश्च महाविद्यालयाच्या वतीने आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. प्रथमतः शुभांगी मॅडम. शुभांगी मॅडम मॅडम तुमचा माईक म्यूटवर आहे. हा यस. आता एक लक्षात घ्या, काम करणाऱ्या माणसाला दिवस सुद्धा छोटा पडतो. आता संध्याकाळचे 6:20 झालेत, पण या आमच्या हाडाच्या शिक्षिका खऱ्या अर्थाने शुभांगी मॅडम, रेश्मा मॅडम आणि मिनाज मॅडम अजूनही बालवाडीच्या वर्गातच आहे. शिकण्याची आसक्ती, एक जिद्द, एक प्रकारची चिकाटी काय असेल तर ती मला असं वाटतं ही अशा प्रकारची असावी. बेल वाजल्यानंतर घराकडे पळणारे अनेक असतील, पण तो सतत शाळेसाठी अहोरात्र काम करणारे व्यक्ती फार थोडे असतात. आणि म्हणूनच कुठेतरी 4,500 शाळांमध्ये अंगणवाडीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त होतो. सॅल्यूट पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपलं अभिनंदन आणि खूप खूप स्वागत आहे आपलं. आता थोडंसं अल्टरनेट पद्धतीने आपण तुमच्याशी मी संवाद साधतोय की पहिल्यांदा एक अशी महत्वाची गोष्ट आहे की आपलं एकंदरीत एक रजिस्टर मी जे पाहिलं त्याच्यामध्ये जवळपास 35 उपक्रम दिले होते. आता या 35 उपक्रमाचा जो उल्लेख करत बसलो तर आपलं इंटरव्ह्यू संपून जाईल. पण ज्याच्यामध्ये दिनविशेष आहे, पोषण गुढी आहे, जंतनाशक महत्व आहे, आयरन फॉलिक ऍसिड आहे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन आहे, बेबी केअर वाटप आहे, गरोदर मातांची काळजी घेण्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आहे. अशा अनेक गोष्टी प्रकल्प तुम्ही राबवताय. तर एकंदरीतच हे प्रकल्प राबवत असताना जे काही नियोजन तुम्ही करता, हे कामाचं डिस्ट्रीब्युशन तिघींमध्ये करत असाल तर त्याबद्दलची थोडीशी प्रथमतः माहिती सांगितली किंवा ह्या उपक्रमाबद्दलची माहिती सांगितली तर बरं होईल.
शुभांगी मॅडम. घेऊन ना शुभांगी मॅडम. आता तर बीजेपी बरं सरकार झाली नो टॉप शॉपला मरा म्हणतले शुभांगी मॅडम. शुभांगी मॅडम आपला आवाज येत नाहीये. शुभांगी मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. एक मिनिट सर, थोडं प्रॉब्लेम झाला नेटचा. ओके हरकत नाही मॅडम. बोला. हा, आपण जे हे विविध प्रकारचे 35 जवळपास उपक्रम शाळेमध्ये राबवले आणि त्याचंच एक फलित म्हणजे असं की तुम्हाला ह्या अंगणवाडी शाळेचं प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हे जे 35 उपक्रम राबवतात तर त्याच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती आपण सांगावी अशी विनंती आपणास. नक्कीच सर. माझं नाव शुभांगी शेटे. ह्या रेश्मा मोमीन मॅडम आणि त्या मीनाल मॅडम, सगळ्यांना धन्यवाद की आम्हाला तुम्ही इथं उपस्थित केलं. आणि सरांचं तर खूप खूप आभार की सर प्रत्यक्ष आमच्या अंगणवाडीला भेट देऊन पाहून गेले आहेत की कशी आहे आमची अंगणवाडी. अंगणवाडी करणं इतकं सोपं नसतं की जे मातीचे गोळे असतात त्यांना घडवायचं काम आम्ही करतो. मग मातीच्या गोळ्यांना आकार जो आपण देऊ त्याप्रमाणे मातीचे गोळे बनत असतात. जर आपल्याला त्याचं मडकं बनवायचं तर आपण मडकं बनवू शकतो, आपण त्याची कुंडी बनवायची तर कुंडी बनवू शकतो. त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने आम्ही तळागाळात जाऊन हे काम करत असतो. तसंही आमचं ओतूर गाव इतकं छोटंसं नाहीये, जवळ 7,500 लोकसंख्येचं गाव आहे. आमच्या ओतूर गावामध्ये 23 अंगणवाड्या आहेत. म्हणजे खूप जास्त अंगणवाड्या आमच्या ओतूर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या अंतर्गत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जरी जुन्नर तालुक्यातलं असलं तरी इतकं काही छोटं गाव नाहीये. ह्या गावामध्ये काम करणं तितकं पण सोपं नाहीये, कारण सगळे सुशिक्षित लोक आहेत. सगळे शिवाय इंग्लिश मिडियम आहेत खूप सारे. त्या इंग्लिश मिडियमला टप देऊन आमच्या वर्गामध्ये आजही 70 मुलं आहेत. म्हणजे ते इतकं इंग्लिश मिडियम गावात असून 500 मीटरच्या अंतरावर इंग्लिश मिडियम असून सुद्धा आमच्या वर्गामध्ये एवढा पट आहे. म्हणजे त्या दृष्टीने आम्हाला तेवढे प्रयत्न पण करणं गरजेचं असतं. आमच्याकडे वयोगट थोडक्यामध्ये गरोदर किशोरवयीन मुलींपासून असतो. किशोरवयीन मुलगी, गरोदर माता, स्तनदा माता, त्यानंतर आपल्याकडे 0 ते 6 वर्ष वयोगटातली मुलं असतात. मग अक्षर म्हणजे त्या मुलांना आपण वर्गामध्ये जी मुलं बसवतो ती 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातले असतात. पण जी 6 महिने ते 3 वर्ष जी घरी मुलं असतात त्या मुलांना सुद्धा ग्रहभेटी देऊन किंवा त्या मुलांची वजनं, त्या मुलांचं खानपान हे सगळ्याचं लक्ष आम्ही देत असतो. प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन, म्हणजे एक मुलगा ज्यावेळेस शाळेमध्ये येतो तर त्याला असं वाटत नाही की आपण कुठे वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे जसं मुलाचं आईचं नातं असतं तसं मुलाचं आमचं नातं असतं. म्हणजे एक प्रकारे त्यांची दुसरी आई म्हणून आम्ही काम करत असतो इथे. आणि काम करताना खूप साऱ्या अडचणी पण असतात, पण त्या अडचणींवर मात करून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही पुरस्कार मिळाला त्यात आम्हाला एवढं काही वाटत नाही, कारण हे प्रामाणिकपणे काम करायचंय आम्हाला. दाखवण्यासाठी काम आम्ही कधीच केले नाही आणि ह्यापुढे पण करणार नाही. फक्त एक आदर्श काम कसं करता येईल. आपली जी इंग्लिश मिडियम जाऊन मुलांचा जो कल आहे की इंग्लिश मिडियमला जाणार, पण मुलांचा जो सर्वांगीण विकास होतो तो होत नाही इंग्लिश मिडियमला. लोकांना म्हणजे मला सांगायचंय की लोकांनी फक्त असं म्हणायला नाही का इंग्लिश मिडियमला गेलं म्हणजे आम्हाला मुलं शिकतात किंवा आमचे मोठे पदावर जातील, मुलांना इंग्लिश आलं म्हणजेच मुलं शिकतात असं नाही. तर आम्ही अंगणवाडीमध्ये, आमची ही अंगणवाडी उर्दू अंगणवाडी आहे. इथे तिन्ही भाषा शिकवल्या जातात. मराठीही शिकवली जाते, हिंदी शिकवली जाते, उर्दू शिकवली जाते आणि प्लस आपले इंग्लिश पण शिकवले जाते. ह्या पद्धतीने आम्ही काम केलं जातं. गृहभेटीद्वारे जर तुमचं बाळ जर कुपोषित नसेल, तुमचं बाळ जर व्यवस्थित असेल तर तुमच्या बाळाला कुठेही घातलं तरी तुमच्या बाळाचा विकास हा पूर्ण होणार आहे. पण तुमच्या बाळाचं जर तुम्ही पहिल्यापासून काळजी घेतली नाही, तुम्ही फक्त म्हटले नाही इंग्लिश मिडियमला घातले तर हुशार होतात, मराठी मिडियम मध्ये घातल्यानंतर हुशार होतात, तर हे चुकीचा जो ग्रह आहे लोकांचा तर तो दूर करायचं काम आम्ही करतो. आणि आमच्या इथे खूप सारे इंग्लिश मिडियम असून सुद्धा लोकांना प्रायोरिटीने आमच्याकडे घातली जातात, आमच्याकडे विचारलं जातं. आताही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमचा एकही दिवस आमच्या अंगणवाड्या बंद नव्हत्या. फक्त आम्ही लाभार्थी बसून घेतले जात नव्हते, परंतु
लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीद्वारे सर्व अभ्यासक्रम केला जात होता मुलांचा, आणि सर्व पालक उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत होते. म्हणजे फक्त मुलांचं शिक्षण याकडे लक्ष न देता सर्वांगीण विकास कोणत्या पद्धतीने होतो याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष दिले जातं. मॅडम, आता जी आपण माहिती आपल्या या अंगणवाडीच्या संदर्भामध्ये सांगितली ते अत्यंत उत्कृष्ट होती. त्याच्यामध्ये एक ऍडिशनल असा एक पॉईंट मला तुमच्या त्याविषयी चर्चेमध्ये आढळला की मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबर उर्दू पण अध्यापनाचं काम केलं जात आहे. पण तो आपलं हे जे कार्य आहे ते पाहून जिल्हा परिषदेने जे उर्दू प्राथमिक शाळेसाठीची जी मान्यता दिलेली आहे तर त्याबद्दलची माहिती रेश्मा मोमीन मॅडमनी सांगितलं तर बरं होईल जरा. रेश्मा मॅडम. नमस्ते सर, मी अंगणवाड़ी नमस्ते. सेविका रेश्मा गली मोमीन। हिंदी में बात करिए मैम, कोई प्रॉब्लम नहीं। हाँ, मेरा शिक्षण बीकॉम बीए हो गया है और ये ओतूर गांव ये स्टार्ट में मैंने जब 2011 में ओपन करी, जब यहाँ पे उर्दू का नामो निशान नहीं था और उर्दू से लोग एलर्जिक थे। मीन्स लोगों का ऐसा दिमागी नजरिया था क्या उर्दू सीखने के बाद कोई नजरिया मतलब ऊपर कोई हम काम नहीं कर सकते या कोई जॉब नहीं मिल सकती। तो मेंटली उनको प्रिपेयर करके मैंने बालवाड़ी चालू करी 2011 में और उसके बाद मेरे को ज्वाइन करे मीनाज मैडम ने। हम दोनों ने मिलके 6 महीने बालवाड़ी चला के पहली का वर्ग चालू करे, पहली और दूसरी जिला परिषद की। और खुद हम लोग आंगनवाड़ी लेने मतलब बालवाड़ी लेने के बाद ये चलाते थे पहली दूसरी का वर्ग, ZP से परमिशन लाके। जब टीचर्स नहीं थे हमको, हम दोनों ही चलाते थे और एक प्राइवेट टीचर लिए थे हमने पेमेंट के साथ, तो वो हम तीनों मिलके चलाते थे। और लोगों को कन्विंस करके शुरू में हमारे पास सिर्फ मतलब एकदम गरीब लोग आने लगे। बाद में जब हमारी क्वालिटी देखकर हम कैसा पढ़ाते हैं, क्या क्या मतलब ये है, और मैंने उनको कन्विंस करी। क्या मैं खुद भी उर्दू मीडियम से 10वीं तक पढ़ी हूँ और बॉम्बे से बाद में इंग्लिश मीडियम से पढ़ के, और मेरे भाई बहन मतलब मेरे सिस्टर्स ब्रदर्स आज डॉक्टर है, कोई बाहर है, कोई इंजीनियर है। ऐसा कुछ नहीं कि उर्दू मीडियम से पढ़ के कुछ नहीं हो सकता। इसके लिए खास मैंने उर्दू मीडियम का यहाँ चालू करी। और ZP से ये लेकर वो मतलब मेरे को सिर्फ आंगनवाड़ी छोटे बच्चों का ये ज्यादा शौक था कि छोटे बच्चों का पाया मजबूत करना ज्यादा जरूरी है। जो पाया मजबूत बचपन में होता वो आगे चल के बच्चा कहाँ पर भी मतलब पहली दूसरी में कौन से भी मीडियम में जाके हैंडल हो सकता है। इसलिए मैंने आंगनवाड़ी का वर्ग चूज करी मेरे लिए। हालांकि मुझे ZP का भी उस वक्त ZP का भी ये था जब तो पेमेंट भी अच्छी थी, लेकिन मैंने पेमेंट पे ध्यान नहीं देके मेरा सिर्फ एम ये था कि मैं सिर्फ बच्चों का पाया मजबूत करके अच्छे से अच्छे पढ़ाई देने की कोशिश करूँ आंगनवाड़ी में। इसीलिए मैंने आंगनवाड़ी का ही चूज करी। और 2012-13 में मेरे को आंगनवाड़ी का परमिशन मिला। बालवाड़ी मैंने 2 साल चलाई खुद, मतलब खुद के ही सब चीज यूज करके लोगों को कन्विंस करके। लेकिन स्टार्ट से ही मेरे पास मुस्लिम वर्ग कम से कम 40 एक बच्चा स्टार्ट से ही था, मुझसे कन्विंस होकर मेरी पढ़ाई से बात करने के तरीके से। और जब मैं पढ़ाई लेती थी तो मैं उनके 6-6 महीने में पेपर लेती थी बच्चे लोग के। ये थोड़ा अलग सिस्टम था। मैंने बॉम्बे जो स्कूल से सीखी हूँ अंजुमन से, वहां से पैटर्न लाइक था और उस हिसाब से मैंने आंगनवाड़ी की पढ़ाई चालू करी। और बच्चे लोग को मतलब पहली में जाने तक इतना प्रिपेयर करती थी कि बाल मित्र के धड़े बच्चे पढ़ लेते थे, पेपर्स बच्चे न्यूज़पेपर्स वगैरह पढ़ लेते थे। मतलब स्ट्रगल तो मेरे को बहुत करना पड़ा। कुछ लोगों ने बहुत चीजें बोली भी, लेकिन फिर भी मैं रुकी नहीं, आगे बढ़ते गई। और मेरे साथ बहुत से लोगों ने सपोर्ट करे, जैसे मंसूर मौलवी जो आज प्रोफेसर है, उनके बच्चे भी मेरे पास ही पढ़ के गए हुए हैं। उन्होंने मुझ पर भरोसा करे, अपने बच्चे भेजे। कुछ डॉक्टर्स के बच्चे भी मेरे पास आए और प्रोफेसर के ये मतलब अच्छे बड़े बड़े लोगों ने भी मेरे पास बच्चे पढ़ाए। और एक बार पेरेंट्स जब मेरे पास बच्चे डाल के गए मतलब पढ़ाई के लिए, और उन्होंने मेरी पढ़ाई की क्वालिटी देखने के बाद आगे उनके जो बड़े भाई बहन थे, मतलब छोटे बच्चों की जो अभी 10वीं में है जो बच्चे, उनके छोटे भाई बहन भी बिना मुझे कन्विंस किए अपने आप ही मेरे पास भेजने लगे पेरेंट्स। और आज मेरा पट आंगनवाड़ी का 70 तक है और आज भी मेरे पास आंगनवाड़ी में बच्चे मतलब प्रिपेयर पूरे कवर है इंग्लिश में। थोड़ी सी मैं उन लोगों को इंग्लिश में टॉकिंग भी सिखाती हूँ। मैंने इंग्लिश पे थोड़ा ज्यादा जोर देती हूँ क्योंकि मेरे को कंपैरिजन इंग्लिश मीडियम से करना है।
बच्चे लोग को इंग्लिश मीडियम से मतलब जो पेरेंट्स के पास कैपेसिटी नहीं है पैसे की, आर्थिक परिस्थिति नहीं है, फिर भी उन लोग की मेंटेलिटी ऐसे है कि इंग्लिश मीडियम में पढ़ के ही बच्चा अच्छा कर सकता है। तो वो पेरेंट्स को मुझे ऐसा बताना था कि आंगनवाड़ी में हमारे पास उर्दू आंगनवाड़ी में पढ़ के भी बच्चा अच्छे से अच्छी बुक जा सकता है और अच्छे से अच्छा मार्क्स ले सकता है। तो यही मैंने करने की कोशिश करी और मेरे साथ सब मेरे टीचर्स ने, मेरे जितना भी ग्रुप है आंगनवाड़ी का, टीचर्स का और हमारे सुपरवाइजर ने, सबने हमको बहुत मतलब मेरे को बहुत सपोर्ट किए। हालांकि सब में आखिर में आई उनके साथ 10 साल बहुत। हमारी पहले जो सुपरवाइजर थी जादव मैडम करके, उन्होंने, कानोड़े मैडम और अभी जो सुपरवाइजर है सीडीपीओ है, सबने मुझे बहुत सपोर्ट किए, साथ दिए। तो मोमेडियन आगे बढ़ना बहुत मुश्किल रहता, ये मैंने महसूस करी बहुत जगह पे। लेकिन ये रेशमा मैम, मुझे मजहब और धर्म का, रेशमा मैम, मजहब का धर्म का कोई नाता नहीं रहता। जो कोई मेहनत करता है उसके साथ तो भगवान या अल्लाह भी रहता है। आप जो मेहनत कर रही है इसके वजह से बहुत बड़े बड़े लोगों के हाथ आपके भी पीछे आ रहे थे। मैंने आपके जो सर है गनीम भाई, उनसे भी बात की और वही बात मैं पूछने जा रहा हूँ आपसे कि जैसे कि आईसीडीएस का कुछ तो भी थोड़ा ग्रांट्स मिलता है और जो कुछ लोक संपर्क से भी कुछ चंदा इकट्ठा करना पड़ता है, जिसकी वजह से वही स्कूल चल सकती है, आंगनवाड़ी का स्कूल चल सकता है। वरना गवर्नमेंट के ग्रांट पे अगर डिपेंड रहेंगे तो कुछ भी नहीं होने वाला। तो लोक संपर्क भी होना चाहिए, लोक सहभाग भी होना चाहिए, जिसके बारे में गरीम भाई का सपोर्ट आपको मिला, आपके आंगनवाड़ी को भी मिला। तो वो लोक संपर्क बढ़ाने के लिए आपने क्या क्या तरीके इस्तेमाल किए कि जिसकी वजह से आंगनवाड़ी आपकी इंफ्रास्ट्रक्चर देखने के बाद भी बस देखते रह जाते हैं हम। तो कैसे लोक संपर्क से आपने कुछ चंदा इकट्ठा किया? लोगों को यही मतलब हर चीज में कन्विंस करके, और कुछ अभी ये मंसूर मौलवी सर जो प्रोफेसर है, इन्होंने भी हमारा, इनका पहला बेटा आज चौथी में है शायद, तो 5वीं में है। तो हाँ, उन्होंने भी हम मतलब बच्चे को पढ़ाने के बाद हमारी बहुत सी हेल्प भी करे, मदद करने में। आज हमको कुछ मतलब लोगों को भी कन्विंस करने में, पेरेंट्स एक बार आके जाने के बाद एक दूसरे को बताते हैं कि ये चीज यहाँ पे अच्छी है, और मतलब हम अपने बच्चे लोग के लिए यहाँ लोकसभा दे रहे हैं। स्कूल का कुछ मतलब टीचर्स को कुछ नहीं, हम स्कूल के बच्चे लोग के आगे की भविष्य के लिए जो भी लोकसभा देंगे वो, और लोग कन्विंस होके, लोग मतलब भरोसा, लोगों का भरोसा है हर चीज में। हाँ, इसकी वजह से भी आज हमको लोकसभा इतना मिला। हाँ, अच्छी बात 3.5 है। लाख रुपए बहुत लोकसभा मिला। क्या बात है। तो मुझे लगता है अभी तो पहला नंबर आने के बाद तो आप और भी अभी मदद का हाथ जो बोलते हैं वो तो आपकी तरफ और भी बढ़ेगा। बहुत देर से देख रहा हूँ, उस दिन जब मैं आया था उस दिन भी बहुत खामोश थे एक मैडम, आज उनको भी थोड़ा सा बातें करने देना है। मीनाज मैम नमस्ते। आप मददनीय है, इसका मतलब ऐसे नहीं, आपका सपोर्ट तो होना ही है। आप बात नहीं करेंगे तो हमको भी समझ में नहीं आएगा कि आपकी आंगनवाड़ी कैसी रन कर रही है। एक तो बात वैसे मैंने हमारे बच्चों से भी की थी कि 2014 से 2019 में 1,09,683 छोटे बच्चे जो है डेथ हो गई उनकी, जिनको अच्छी तरह से खाना नहीं मिला। और आपके बारे में ऐसे जानकारी मिली कि आप तो खाना परोसती हो, आप तो हिंदू धर्म संस्कृति में बोलते हैं अन्नपूर्णा होती है। आप तो जब बच्चों को खाना खिलाती है तो उसका भी कुछ टाइम टेबल वहाँ लगाया था। आप बच्चों को जो पोषण आहार वो उनको खिलाती है, उसका शेड्यूल, उसका प्लानिंग क्या रहता है, कितना खर्चा आता है, गवर्नमेंट से कितना आता है, और आप सब्जी कैसे खरीदी करते हैं और बच्चों को वो कैसे परोसकर ठीक ठाक से उनको आप परोसते हो, वो बताइए। नमस्ते सर, मैं मीनाज नमस्ते। मैं हाँ मददनीश मैम। हूँ, और हम लोग का है ना सुबह 11 बजे नाश्ता रहता है। नाश्ते में उसल रहती है मटकी, या तो दूसरे दिन एक दिन चना रहता है, दिन लापसी रहती है, और 1 बजे खाना रहता है दाल चावल का, और दूसरे दिन खिचड़ी नहीं तो मसाले भात। ऐसे हमारा 2 टाइम का आहार रहता है। उसके लिए हम लोग लोकसभा से तरकारी वगैरह का अरेंजमेंट करते हैं, और बाकी का सब हमें आईसीडीएस से आता है। परसबाग से भी हम थोड़ी बहुत मदद ले लेते हैं हमारे। बराबर है।
वो जो परसबाग आपने जो म्हणजे मराठीमध्ये आता बोलतो थोडस की परसबाग जी आहे मी तुमची बघितली वर ते दर्गा आहे त्या दर्ग्याच्या ठिकाणी कांद्याची पात आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, तांदूळक्याची भाजी पण आहे, वांगी आहेत, टोमॅटो आहे. एवढं सगळं हे जे केली बाग फुलवलेली आहे परसबाग ते ती कुणाच्या मदतीने तुम्ही स्वतः की मुलांची मदत घेतली त्याला? नाही, आम्ही स्वतः केली सर. स्वतः केलेली आहे मुलांचं मुले बरं. लहान आणि आहे ते जे सर, त्यांना नाही जमणार ना असं. मग थोडस त्यांची मदत घेऊन त्यांना फक्त वृक्ष वाढ कशी होते, झाडांची वाढ नाही, कशी होते फक्त ते समजून दाखवलं सांगता त्यांना तुम्ही. म्हणजे. हो. बरोबर. पण ते दर्ग्याची तिथली जी जागा आहे ती तसं पाहतं आपण म्हणू की थोडीशी बाजूला होती, परंतु तिचा उपयोग तुम्ही ज्या पद्धतीने केला याच्यातून तुमची कल्पकता आहे प्राप्त घटकाच्या आधारेच काय ते नवीन निर्माण करण्याची जी क्षमता आहे तुमची ती तिथं कुठेतरी दिसली मला. आणि त्यामुळे म्हटलं की ही परसबाग काहीतरी आणखी वेगळी आहे. आणि त्याही पेक्षा मुलांचं जेवण झाल्यानंतर वॉश बेसिन जे आहे त्याचा आउटलेट सुद्धा तुम्ही तिथे एक वेगळ्या ठिकाणी काढलाय. त्याबद्दलची थोडीशी माहिती सांगितलं तर बरं होईल. शुभांगी जे मॅडम. आम्ही जे सांडपाण्याचं हा ओके. वापर. हा दोघी कुणी सांगा काय हरकत नाही. बोला. सांगते त्यांचं थोडस घाबरलं त्या. ते आउटलेट यासाठी काढलेले आहे की ज्यावेळेस मुले बाहेर खेळतात, तुम्ही पटांगण पाहिलेलं आहे, त्यानंतर आमचं काहीतरी काम चालू आहे, काम करायचं आहे आम्हाला. पण ते ज्यावेळेस मुले खेळतात, मुले ज्यावेळेस हात धुतले, ज्यावेळेस खेळून येणार त्यावेळेस हात धुतले जातात, पण ते हात धुतलेलं पाणी वेस्टेज जाऊ नये. आपण मुलांना शिकवणार आहे की टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं, म्हणजे ज्या वस्तू आपण पाणी ही आपली काळाची गरज आहे ती कशी वाचवली पाहिजे याच्यातून लहान लहान मुलांना जे ज्ञान द्यायचं त्यासाठी आम्ही ते आउटलेट झाडांना पाणी काढून दिलेलं आहे की जेणेकरून मुलांना कळतं की नाही हे पाणी वाया घालवायचं नाही. म्हणजे मुलं इतकी हुशार असतात की घरी पण गेले ना तर नाही पाणी वाया नको घालू, नळ चालू आहे, म्हणजे मम्मीला सुद्धा ते सांगतात. शिवाय आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत जे आम्ही 2 डबे ठेवलेले की सुका आणि ओला कचरा, म्हणजे ही मुलं ही छोटी छोटी मुलं असतात. हो, चॉकलेटची जागा तिथे टाकायची, मग डब्याचे जे खरकट आहे ते दुसऱ्या डब्यात टाकायचे, त्यांनी पण काही आपल्याला करता येणार असं. आणि ते वॉश बेसिनचं पाणी जे याच्यात सोडलेलं आहे त्यांनी ते परसबागला पाणी जाते, त्यांनी म्हणजे त्याचा फायदा मुलांना शिकवलेला आहे त्याप्रमाणे. आणि सर एक गोष्ट अशी असते की लहान वयात जे मुलांवर बिंबवलं जातं, इव्हन आपण पण आहे की लहान वयात जे बिंबवलं जातं ते आयुष्यभर लक्षात राहतं. आधी मध्ये जे शिकलं जातं ते राहत नाही कदाचित, पण जे लहान वयात शिकवलं 3 ते 6 वयोगटामध्ये जे शिकवलं जातं ते आयुष्यभर लक्षात राहतं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण मुलांना किती चांगलं देऊ शकतो हे याचा प्रयत्न आमचा नेहमी असतो. बरोबर आहे. अंगणवाडी ताई सुद्धा आपल्याला जॉईन झालेत आणि विद्यार्थी शिक्षक सुद्धा आमचे एमएडचे आहेतच आहे. त्यांना थोडासा प्रश्न पडला असला तर लॅपटॉप त्यांचा ऑन असल्यामुळं आपल्याला संपूर्ण अंगणवाडी फिरून दाखवता येणार नाही, परंतु आपण शेवटच्या काही क्षणांमध्ये त्या ICDS अंतर्गत असलेली ही जी अंगणवाडी आहे त्याचे मी फोटो घेतले होते. आमच्या एक टेक्निकल सपोर्टर म्हणून ज्या प्रियांका मॅडम काम पाहतायत आता, तर त्यांनी त्याच्या चांगल्या मस्तपैकी कोलाज करून त्याचं प्रेझेंटेशन तयार केलंय. हे थोडंसं मुलाखत संपली की आपण त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा पाहणार आहोत की साधारणपणे मर्यादित जागेमध्ये सुद्धा अत्यंत बहुपर्यायी स्वरूपामध्ये याचा वापर कसा केलाय हे सर्वांच्या लक्षात येईल. पण तत्पूर्वी तरी सुद्धा मला विचारायचं की आता सद्यस्थितीला मी पाहिलं की साधारणपणे 1-2 खोल्या आहेत, परंतु त्या खोल्या, बाहेरचा परिसर याच्याबद्दलची माहिती थोडीशी रेश्मा मॅडम तुम्ही सांगितलं तर बरं होईल. रेश्मा मॅडम. मोठा हॉल म्हणजे अंगणवाडीला ते जे स्ट्रक्चर असतं हा आता बसलाय तुम्ही ते 3 रूमचं आहे, म्हणजे किचन, त्याच्यात एक हॉल आहे आणि एक आपले स्टोर रूम असतो. तर मी स्टोर रूम असं नाही केलं कारण माझे पट पहिल्यापासून मोठा होता, म्हणून मी म्हटले हॉललाच मोठा हे करून किचन आपला व्यवस्थित थोडा मोठा घेतलेला आहे. हॉलमध्ये सगळी वस्तू ठेवली मुलांना खेळायला वगैरे, आणि बाहेरचा परिसर ग्राउंड मी जास्त मोठा घेतला कारण माझ्याकडे खूपच मोठा पट आहे, तर सगळ्या मुलांना आतमध्ये बसून शिकवता येणार नाही. मग मी गट पासून 3 ते 4 वर्षाच्या गटाला खेळायला, जोपर्यंत ते बाहेर खेळणार तोपर्यंत 5 ते 6 वर्षाच्या मोठ्या मुलांचं शिक्षण घ्यायचं, मग त्यांना बाहेर पाठवायचं मी 4 ते 5 वर्षाचं घ्यायचं, आणि 3 ते 4 वर्षाला फक्त त्यांना जास्त करून लिहायला हे करायचं नाही फोर्स, त्यांना खेळातच शिकवायचं, हे असा प्रयत्न केलेला आहे. म्हणून बाहेर गार्डन एक साईडला गेलेला आहे, खेळणी ठेवलेली आहे, आणि समोर तर मोठा ग्राउंड आहे ते, आणि ते काम आता अपूर्ण आहे ते करायचंय आम्हाला.
आणि रेश्मा मॅडम, तुमचा एक महत्वाचा एक मुद्दा त्याविषयी मला एक जाणवला. शब्द फार छोटा होता की इथं मी मॅट टाकली बाहेर ग्राउंडवर, नाही, हा आणि तिथं ती घसरकुंडी ठेवली आणि ते घोडा, ते बाकीचे सर्व खेळणी, ते असे 4 जण बसू शकतील ते एक चित्र होतं, ते पाहिलं मी. 4 होते चित्र. पण तुमचा एक शब्द तिथं खूप छान होता की तुम्ही तिथं मॅट टाकली. मॅटचं कारण का सांगितलं ते तुम्ही जरा आमच्या विद्यार्थी शिक्षकांना आणि अंगणवाडी ताईंना पण सांगितलं तर बरं होईल. हा तिथे माझ्या डोक्यात असं होतं का मला ग्रीन गार्डन, म्हणजे मुंबई पुण्याला कसं असतं ग्रीन घास, मुलांना गार्डन मध्ये आल्यावर गार्डनच हे वाटायला पाहिजे, म्हणजे मनापासून असं मुलांना पाहिजे की हे गार्डनच आहे आणि पायाला स्मूथ वगैरे. पण हे आयडिया मी असं ड्रॉप केला का हे अंगणवाडी एकदम म्हणजे लास्ट भागाला आहे आणि तिथे साप वगैरे किडेकाटे यायची खूप शक्यता आहे आणि बाकीच्या दिवसात नाही, पण गरमी ह्या वातावरणामुळे साप जास्त करून हिरव्या गारावर त्याच्यात बसतात. म्हणून हे आयडिया ड्रॉप करून ते मी ग्रीन मॅट टाकली. ग्रीन मॅट मुलांना मुलांचे म्हणजे संरक्षणासाठी मी ग्रीन मॅट टाकली तिथे. त्यांना ग्रीन पण वाटायला पाहिजे, डोळ्याला ग्रीन पाहून डोळ्याचे हे पण वाटते, दृष्टी पण वाटते आणि पण मुलांना छान वाटते आणि गार्डन सारखं दिसणार. म्हणून ते ग्रीन मॅट हे करून त्याची खेळणी ठेवली, म्हणजे गार्डनच दिसणार. या अंगणवाडीचं एक क्षेत्र जर लक्षात ठेवलं तर मी ज्यावेळेस व्हिजिट दिली त्यावेळेस कळलं, गाव कुसा बाहेर म्हणतात ना, एक शब्द वापरतो आपण, तर खरोखर गाव कुसा बाहेर ही शाळा आहे आणि सगळ्या गावाचं आउटलेटचं पाणी त्या बाजूनी, सगळ्या त्या शाळेच्या पलीकडच्या बाजूनी जातं आणि पुढे जाऊन मीना नावाची नदी आहे की त्या नदीला ते पाणी जाऊन मिळतं आणि त्याच ठिकाणी मांडवी नदीला जाऊन मिळतं आणि त्याच ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि त्यामुळं पाण्याच्या प्रवाहातून सुद्धा काही विषारी साप किंवा बिनविषारी साप सुद्धा येऊ शकतात किंवा विंचूकाट्याची भीती असते. आणि म्हणून रेश्मा मॅडमचा जो अप्रोच आहे तो बघा किती वेगळा आहे की त्यामुळे ग्रीन मॅटच टाकली, पण तो फील देण्याचा प्रयत्न करतायत, हे फार महत्वाचं आहे. आणि मुद्दामून आणखी एक सांगायचंय, मी ते किचन मध्ये भेट दिल्यानंतर पाहिलं, अक्षरशः एखाद्या 2 गरीब लोकांचा चांगला संसार उभा राहू शकेल इतकी भांडी कुंडी, पाण्याची व्यवस्था सगळं आहे. ती जी पाण्याची व्यवस्था आहे, पिण्याची असेल, हात धुण्याची असेल किंवा डबे असतील, ताटल्या असतील, मुलांसाठी जेवणाची ताटं असतील, ग्लास असतील, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा की ही भौतिक सुविधा कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत, या 72 मुलांना सफिशियंट आहे का? हे प्लेट्स हे तर लोकसहभागातूनच आहे, म्हणजे पेरेंट्सनेच त्यांची आवडीने पटाक्रमाने आम्हाला वरूनच सांगितलं होतं मुलांना डबे, प्लास्टिकचे डब्यात अजिबात जेवायला द्यायचं नाही, कारण ते हानिकारक प्लास्टिकचे डबे. आणि इथे जे स्वयंपाक होतो गरम गरम ताजा आहार ते आम्ही प्लेट मध्येच मुलांना देतो आणि वेगवेगळे ग्लास आहेत मुलांच्यासाठी आणि चमचे. आणि पट जास्त वाढल्यामुळे माझा संसार खूप मोठा आहे, मांडणी करून संसार आहे माझा. आमचा दुसरा संसार आहे, दुसरा संसारच आहे आमचा. आणि मुलांची सेफ्टीसाठी ते फिल्टर आहे आणि आता मी प्रयत्न करणार लोकसभागातून इलेक्ट्रिक फिल्टर घ्यायचा. हे एक माझा म्हणजे हे एवढ्यात मी त्याच्यासाठी लोकसभाग जमा करते आणि ते करून घेणार आहे मुलांची सेफ्टीसाठी सगळं. आणि हात धुवायचा. बोला मॅडम, बोला. मी म्हटले ते मुलांना जेवल्यावर हात धुण्यासाठी बाहेर मी ठेवलेलं आहे. बाहेर तुम्हाला दाखवलं मी बाहेर, कारण हे फरशी आपली टाईल्स फरशी आहे, त्याच्यावर पाणी पडल्यावर मुलांची पडण्याची भीती आहे जास्त, म्हणून मी हात धुण्यासाठी मुलांना बाहेर एक साईडला ठेवलेला आहे बेसिन जे आहे आणि एक साईडला खेळल्यावर एक बेसिन ठेवलेला आहे. खेळल्यावर हात धुवायला एक बेसिन आणि जेवल्यावर हात धुवायला दुसरा बेसिन त्या साईडला ठेवलेला आहे. त्या साईडला पण छोटी परसबाग लागली. रेश्माताई, आणखी तुम्ही एक विसरताय की हात धुण्याची व्यवस्था आली पाण्याने, परंतु या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, कोरोनाच्या काळामध्ये मुलांना तर मास्कच्या बाबतीतलं तुम्ही कल्पना दिलेली ते पण बोलण्यात आलं आणि दुसरी गोष्ट सॅनिटायझर तुम्ही जे ठेवलंय गेटवर त्याचा वापर मुलांना तुम्ही शिकवलाय का? आणि चप्पलचं स्टँड सुद्धा तिथंच व्यवस्थितरित्या होतं. तर या गोष्टी सुविधा सुद्धा तुम्ही लोक सहभागातून आहे, आयसीडीएसच्या की वैयक्तिक तुमचा की गनिमबाईंचं सहकार्य? हे नाही, हे लोकसहभाग नाही, हे माझ्या पप्पांनी मला गिफ्ट दिलेलं आहे, त्यांचं लोकसहभाग. माझ्या वडिलांनी दिलेले, ते आज जॉईन झाले. मला आयडिया असती तर त्यांना पण जॉईन करून घेतलं असतं, मुंबईला राहतात ते, पण मला आयडियाच नाही. तुमच्या हे व्हिडिओ मी त्यांना पाठवणार, त्यांना खूप आनंद होणार. त्यांनी पण मला खूप म्हणजे त्यांचं पण खूप सहकार्य आहे. त्यांना असं वाटतंय का माझी एक म्हणजे त्यांचे दुसरे मुले डॉक्टर्स वगैरे आहेत,
असं नाही का आमच्याकडे खूप शिकलेले आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे एवढे भागात जाऊन म्हणजे मुंबईतून गावात येऊन आणि गावाच्या परिसरला एवढं म्हणजे आकार द्यायचंय, मग ते मला हेल्प करतात, खूप मदत त्यांची खूप आहे. बरोबर आहे. आता हे जे जेवण विद्यार्थी करतात त्याच्यानंतर हे त्यांचे ताट असतील किंवा प्लेट्स असतील, चमचे असतील, ते धुण्याचं काम विद्यार्थीच करतात की मिनाज मॅडम करतायत? मीनाज मॅडम करतात. मिनाज मॅडम करतात म्हणजे स्वयंपाक हा. आणि संपूर्ण हे जे भांडी घटक वगैरे आहे धुवायची. स्वच्छतेचं काम ते सर्व ते करतायत. आता या हा. शाळेमध्ये अशी काही मुलं आहेत का? थोडासा असा मुद्दाम प्रश्न विचारतो, कारण काही मध्यान्ह जेवण पद्धती बंद झाल्यामुळं अनेक शाळांमध्ये येणाऱ्या मुलांचं प्रमाण सुद्धा कमी झालं. एक तर कोरोनाचं वातावरण तर होतच, परंतु आपल्या पण काही अशा शाळा अजूनही कोल्हापूर, सातारा बाजूला चालू होत्या. परंतु या काळामध्ये फक्त अन्न मिळतं म्हणून शाळेमध्ये येणारी सुद्धा मुलं आहेत. तर असा काही वर्ग आपल्या शाळेमध्ये आहे का? आहे, असा पण वर्ग आहे माझ्याकडे. काही खूपच गरीब लोक आहेत, त्यांचे आई वडील कामाला जातात, ते इथे आणून सोडतात मुलांना फक्त जेवणासाठी, पण त्यांना जेवणाचं महत्व पण म्हणजे जेवण तर द्यायचंच 2 वेळा, पण त्यांना शिक्षणाचं काय महत्व आहे ते पालकांना पण आम्ही पटवून दिलेलं आहे. असं म्हणजे फक्त एक जेवणासाठी प्रकारे पण येतात. काही मुले अशी आहेत का ते आमच्या अंगणवाडीत येऊनच त्यांना जेवायला भेटतात. हा, अशी पण अशी पण आहेत आहे. काही मुलं, कारण ते सकाळीच बरोबर. जातात कामाला, आणि खूपच गरीब आहेत ते. त्यांना चहा वगैरे काही नाश्ता ते माहितच नसतं. म्हणून मग बरोबर. आमच्या आयसीडीएस मध्ये 11 वाजता नाश्ता असतो मुलांना, म्हणून ते गरीब असो किंवा श्रीमंत असो, कोणता पण मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याला इथं आयसीडीएस मध्ये सगळं भेटतं. म्हणजे इथे गरीब श्रीमंत त्याच्यानंतर मुलगा मुलगी अशा स्वरूपाचा कुठलाही भेदाभेद किंवा सामाजिक, भेदभाव सांस्कृतिक किंवा नाही. भाषेचा भेदभाव न काहीच करता सर्वांना नाही. समान स्वरूपाचं शिक्षण देण्याचं काम आपल्या हातून घडतं, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. तुम्हाला कधी सुट्टी तुम्ही घेता काय, की सुट्टीचं असं काही नियोजन असतं? शासकीय काही सुट्टीचं नियोजन आहे का? रविवारी सुट्टी आम्हाला. शासकीय नियोजन असतं सर तसं सुट्टीचं, पण हा. आम्हाला घरी आवडतच नाही. आताही तुम्ही पाहताय आम्ही शाळेमध्ये आहे, कारण आज आमचा आधारचा कॅम्प होता. अरे वा. आता जस्ट आपली मीटिंग चालू होण्यापूर्वी 5:30 वाजता शेवटचा मुलाचा आधार कार्ड काढून आम्ही त्यांना घरी पाठवलं आहे. तो पण आम्ही शाळेतच बरोबर होतो. आहे. म्हणजे असं काही बरेचसे नाही शिक्षक हा, बोला मॅडम. म्हणजे तुम्ही पण चेकिंगला आले तेव्हा पण आम्ही शाळेतच होतो. मॅडम मी चेकिंगला नव्हतो आलो, मी फक्त पाहायला आलो होतो चांगलं काय काय आहे ते, चेकिंगला नाही. म्हणजे मला आहे ना सर, तुम्हाला मी बोलले की हा दुसरा संसार आहे, पण त्या संसारापेक्षा बरोबर आहे. आमचं मन या संसारात जास्त रमतं, कारण ह्या चांगली संसारात गोष्ट आहे. टेन्शन फक्त आनंद असतो. सध्या सर आम्ही घरी कमी बरोबर. आणि शाळेत जास्त आहे. शाळा घर आणि घर शाळा झाली आमची. मॅडम आपल्या शाळेमध्ये आता एक सर्वसाधारणपणे आमच्या अभ्यासक्रमामध्ये माहिती आहे की हे विषय शिकवले जातात, तर साधारणपणे विषय कोणते शिकवले जातात? आमचा विषय असे नसतात सर, आमच्या अंगणवाडी म्हणजे अनौपचारिक शिक्षण दिलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या मुलांचा सर्वांगीण जो विकास होतो पाहिजे, की आपल्या छोट्या छोट्या स्नायूंचा जो विकास असतो, तो विकास जर कारक झाला कौशल्य. तरच त्या मुलांना पुढे जाऊन बसू शकतात किंवा अभ्यास करू शकतात. जर त्या मुलांच्या बोटांचा विकास झाले नाही, तर पुढे जाऊन मुलं बोलतात की आम्हाला पेन्सिल धरायला दुखतं, बोटं दुखतात किंवा आम्हाला कंटाळा येतो, खूप वेळ एका जागी बसू शकत नाही. जी मुले एका जागी खूप वेळ बसू शकत नाही किंवा जास्त वेळ लिहू शकत नाही, त्या मुलांचा तो विकासच झालेला नसतो, त्यामुळे त्या मुलांचा तो प्रॉब्लेम असतो. पण हे पालकांना समजत नाही की मुलं का बसत नाही एका जागी किंवा काय का अशी करतात किंवा लिहायचा कंटाळा का करतात. आणि कधी कधी काय बरोबर. असतं, मुलांचं जे आपण म्हणतो ना वयोगटानुसार वजन असतं किंवा वयोगटानुसार उंची असते, त्या पालकांना त्याचं काही म्हणजे माहित नसतं. पालक म्हणणार नाही आमचा मुलगा ठीक आहे. पूर्वी तर आता तरी म्हणजे पालक वजन स्वतःहून घेऊन देतात, पण ज्यावेळेस 2006ला मी लागले त्या टायमाला पालक म्हणणार नाही आमच्या मुलाचं वजन नाही घ्यायचं. लहान बाळात आम्हाला पाहून देत नव्हते, म्हणजे आम्ही जाऊन कन्व्हिन्स करून त्यांना समजून सांगू, कारण लहान बाळाचं वजन घेतलं 1 वर्ष आधी नाही त्याला दृष्ट लागते, असं लोकांचा म्हाताऱ्या बायकांचा गैरसमज भ्रामक. असायचा. हो, की त्या घेऊन देत नसायचा. मग आम्ही गपचूप त्यांना समजून सांगून थोडंसं हे करू, नाही आजी ते बाळ असेल असं होईल, मग उद्या काय झालं बाळाला तर तुम्ही काय करणार, मग ते थोडंसं समजून हे करून आता लोकांमध्ये हे होते. तरी पण काही लोक आहेत की नाही आमच्या बाळाचं वजन घ्यायचं नाही, म्हणजे अजूनही आहेत ती लोक की आमच्या बाळाला हात लावायचा नाही किंवा आमचं बाळ पाहायचं नाही, म्हणजे दाखवत सुद्धा नाही. इव्हन काही लसीकरण असतं जे लहान मुलांना गरजेचं असतं वर्षाच्या आतमध्ये, जे लसीचे डोस असतात ते पण लोक देत नाही. म्हणजे असं काय नाही की जी सुशिक्षित लोक असतात ते पण म्हणतात नाही काही गरज नाही किंवा आणि
लोकांना कसं असतं की एक पैसा असला की प्रायव्हेट आणि सरकारी यातला फरक समजाय. सरकारी फुकट मिळतं पण ते चांगलं असतं हे लोकांना समजत नाही. लोकांना काय वाटतं, नाही नाही फुकट आहे म्हणजे त्याला काहीच हे नाही. पण सरकारी मध्ये जेवढं तुम्हाला पॉवरफुल मिळू शकतं, कारण त्याला ते पूर्णपणे चेकिंग होऊन येतं, त्यामुळे त्याला तेवढी क्वालिटी असते, तेवढं ते पाहिलं जातं सरकारचं. त्याच्यामुळे तुम्ही सरकारी जेवढं तुम्ही करू शकता तेवढं प्रायव्हेट मध्ये नाही करू शकत कोणतीच गोष्ट. बरं, हे मॅडम, शुभांगी मॅडम, ऐका ना, मराठी भाषा मातृभाषा किंवा हिंदी किंवा इंग्रजी ही सारखी भाषा तुमचं अध्यापनाचं काम आहे, त्याबरोबर म्हणजे अध्यापनाचं कार्य करता. तसं गणित विषय आहे, सायन्स आहे, अजून कोणते कोणते विषय याच्यामध्ये तुमचे असतात? थोडीशी ऐका ना त्याबद्दलची सर, माहिती आम्हाला सांगितली. अशी पुस्तक आहे अंगणवाडीला. ओके ओके. हे पुस्तकात सगळं आहे आम्हाला, तर रोज कोणतं हे करायचं, पण त्याच्यात इंग्रजी वगैरे सगळं आहे. सर तुम्ही सांगू का, विषय म्हणून नाही शिकवायचंय मुलांना, खेळ म्हणून खेळ म्हणून शिकवायचंय, अनौपचारिक शिक्षण द्यायचं. हा, त्यांना विषय म्हणून शिकवायचं नाही की शाळेमध्ये गेल्यानंतर इंग्लिशचं आता गणिताचं घ्यायचं रे, गणिताच्या व्यवस्था असं नाही. त्यांना खेळातून कसं शिकवता येईल त्यातून आम्ही मार्गदर्शन करतो. आमची अंगणवाडी सकाळी 9:30 वाजता अंगणवाडी ज्यावेळेस उघडते तर काही पालक लवकर कामाला जाणारे असतात. पहिली ज्या मीनाज मॅडम आहेत म्हणजे मदतनीस जे असतात ते 9:30ला एंटर होतात, आम्ही 9:45 एंटर होतो. तर 9:30 वाजता ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस साफसफाई करून जे लोक बाहेर कामाला जाणार मोलमजुरीने ते 9:30-10 वाजता कामाला जातात, ती त्यांची मुलं इथे सोडून जातात. मग त्या मुलांना आल्यानंतर लगेच मुलं अभ्यास करू शकत नाही किंवा आपण काय सांगतो ही मुलं लक्ष देत नाहीत, म्हणजे ती लहानच मुलं आहेत. मग त्यांना रुळवण्यासाठी पहिले त्यांना खेळणी दिली जातात, खेळलं जातं, मग ते खेळण्यामधून त्यांना शिकवलं जातं. ही खेळतात येत ना, ठीक आहे, खेळता खेळता तुम्हाला काय शिकवलं जाईल, मग ते अक्षर तुम्ही हे बाळा हे काय झालं आणि मॅडम हे असं झालं, म्हणजे ते त्यातून मुलांना समजून सांगितलं जातं. समजा 4 दगड आहेत तिथं ठेवलेले आहेत, म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त खेळणी तुमचं म्हणजे जे आपले विकत मिळतं त्या वस्तू नाही, पण ज्या आपल्या प्रकृती सृष्टीमध्ये आहेत त्या वस्तूंपासून सुद्धा त्यांना ते ज्ञान दिलं जातं. म्हणजे शिवाय दगड आहेत, मोठे दगड, छोटे दगड किंवा ते आणा, मग ते किती आणले रे, मग एक जण सांगणार होतं आणि त्यांनी छान सांगितलं, मग त्या पद्धतीने त्या मुलांचं ग्रोथ होतं. मग एकाने उत्तर सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं ना, मग मॅडम आपल्याला पण शाबासकी दिली पाहिजे, ती मुलं त्या दृष्टीने अभ्यास करत असतात. हे बाटलीचे ढक्कन आहे, आपले खाली बॉटलचे ढक्कन, त्यांना मोजायला किंवा त्यांचे म्हणजे आकार रंग वेगळे असं शोधायला, आणि साधे बाटलीमध्ये ठेवलेले प्लास्टिकची बॉटल कट करून ठेवलेले, आणि मोठे दगड छोटे दगड हे मोजायला, किंवा यांनी तुम्ही काही पण आकार करा, जमिनीवर काही पण चित्र काढा याला ठेवून, असं पण केलं जातं. एक महत्वाचा घटक असा लक्षात येतोय की टाकाऊ असलेल्या वस्तूंपासून टिकाऊ स्वरूपाचं इथं काम आपल्या माध्यमातून केलं जात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या एमएडच्या भाषेमध्ये जे विद्यार्थ्यांची मानसिकता, अवधान, अभिरुची निर्माण करण्याचं काम आता शुभांगी मॅडम सांगतायत, तर ती तयार करण्याची मानसिकता, ज्याला सज्जतेचा नियम, मानसशास्त्राचा नियम म्हणतात, तर त्याच्यातून तुम्ही अध्यापनाचं काम करताय. म्हणजे फक्त भौतिक सुविधांवर या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला नाही, तर या ठिकाणी सजीव घटकांवर संस्कार चांगल्या प्रकारचे बुद्धीवर आणि मनपटलावर घडवतात, आणि म्हणून हा प्रथम क्रमांक आहे. तर थोडंसं आणखी मला विचारायचं, मगाशी तुम्ही म्हणताय की आधार कार्ड बनवायचं आज काम चालू होतं, कॅम्प चालला होता. शिक्षकांना अवांतर कामं भरपूर दिली जातात. सगळ्यात सॉफ्ट टार्गेट म्हटलं तर शिक्षकच असतो, आणि हरकत नाही, जिथं कमी तिथं शिक्षक उभा राहतोय, कारण तेवढा विश्वास त्या शिक्षकावर आहे. मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा अंगणवाडी ताई म्हणून कोणती कामे करावं लागतात, या अध्ययन अध्यापनाच्या अंगणवाडीच्या भिंतीच्याही बाहेर जाऊन आणखी कोणती कामे करावं लागतात, शासकीय कामं कोणती करावं लागतात? शासकीय कामं तर खूप असतात, तुमचं पल्स पोलिओ असू दे, तुमचे काय असतात. पण या कोरोनाच्या काळामध्ये सगळे घरात बसले होते, म्हणजे सगळे घाबरून घरात बसले होते. पण कोरोनाच्या काळामध्ये फक्त अंगणवाडी सेविका ही एकमेव अशी होती की जी बाहेर घरोघरी फिरत होती, आम्हाला 50 घरे रोजची चेकिंग करायला दिली होती. त्या लोकांना विचारलं जात होतं. त्यावेळेस लोक घाबरत होती, पॉझिटिव्ह झालेले सांगत नव्हते, किंवा नको आमचं नाव नको, किंवा मुंबईवर आले, इव्हन इथे मुंबई जवळ आहे, 100 किलोमीटरवर आहे, पण मुलं ज्यावेळेस लोक यायची ना ती सांगत सुद्धा नव्हती, घरात लपून ठेवायची, नाही हे आले नाहीत, आमच्याकडून कोण नाही मुंबईचे आलेले, म्हणजे एवढ्या, किंवा दरवाजे सुद्धा उघडत नव्हते का, नाही तुम्ही गावभर फिरून येतात, आम्ही नाही तुम्हाला दार उघडणार. एवढी कामं केली. 6-7 वाजता फिरून आम्हाला पाणी सुद्धा कोणी विचारलं नाही, आणि आम्हाला पूर्ण किट असल्यामुळे आम्हाला पण पिता येत नव्हतं.
घरी आल्यावरच कपडे चेंज करून आंघोळ करून मगच पाणी घ्यायचं. 6-7 दोघींमध्ये 50 घर. आणि 50 घर एवढं रोजचे. करून पण आम्ही ज्यावेळेस लसीकरण चालू झालं त्यावेळेस कंटिन्यू मी स्वतः म्हणजे लोकांना नको वाटायला काही, मी स्वतः बसून लोकांच्या इंटरॅक्ट केलेल्या आहेत, त्यांना लसीसाठी प्रवृत्त केलेलं आहे. मी 6 महिने विनामानधन मी ते काम सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केलेलं आहे, की प्रत्येक पालक हा कोविडची लस घेतली पाहिजे. कोणी घाबरत होतं, कोण काय करत होतं, कोण अफवा पसरत होतं, पण त्यांना सगळ्यांना हे करून आज आमच्या गावात जवळजवळ 99% लसीकरण कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे दोन्ही डोस, आता 3ऱ्या डोसला सगळे आहेत. मॅडम, पीपी किट त्यावेळेस तुम्हाला उपलब्ध झालं होतं का? स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी काय होती का, व्यवस्था होती का? स्वतःच्या काहीच नाही. फक्त पीपी किट आम्हाला नव्हते, फक्त मास्क होते आणि सॅनिटायझर सॅनिटायझर आणि ग्लोव्स तर आम्हाला सांगितलं होतं तुम्हीच खरेदी करा आणि तुम्हीच वापरा मेडिकल करून. आमच्या सेफ्टीसाठी आम्ही ज्यांना गरज त्यांनी खरेदी केली. काही आम्हाला ऑफिस वरून तरी पण आम्ही कधी भेटले. आम्हाला रोज नाही म्हणजे भेटत करून होतं. आमचं कुटुंबाला पण आम्ही हे सेफ मध्ये ठेवलेलं आहे. पण परमेश्वराच्या कृपेने असं झालं सर, की आम्ही एवढं काम केलं पण आमच्या कुटुंबातलं कोणीही पॉझिटिव्ह निघालं नाही आणि आम्ही स्वतः पण आजपर्यंत पॉझिटिव्ह नाहीये कोणीच. अत्यंत धाडसी प्रवृत्तीचे तुम्ही आहात, त्यामुळे तुमच्यापर्यंत आजार सुद्धा येऊ पोहोचला नाही आणि पोहोचूही नाही, अशा स्वरूपाची प्रार्थना करू आपण. एक थोडंसं आणखी एक विचारायचं असं की ह्या आजारांच्या बद्दलचं काळातलं सगळं काम झालं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कॅल्शियमच्या गोळ्या देणं किंवा अशी पण काही कामं ऐकायला येतात, जनगणना करणं, अशी काही कामं तुमच्याकडे असतात का? आहेत. आशा वर्कर्स वगैरे आमच्याकडे कॅल्शियम आणि विटॅमिनची लहान मुलांना विटॅमिनचे डोस बाटल्या, ते फॉलिक ऍसिडची बाटल्या आणि विटॅमिन ए चे डोस 6-6 महिन्यांनी अंगणवाडीतच पाजले जातात मुलांना 2 वर्षाच्या पुढे. बरोबर. 1.5 वर्षापर्यंत दवाखान्यात आहे आणि 2 वर्षाचे मूल झालं का विटॅमिन ए चा डोस इथे 6-6 महिन्यांनी आणि आम्हाला त्याचे रेकॉर्ड ठेवायला लागतो. फॉलिक ऍसिडचे रेश्मा मॅडम, बेबी बाटल्या, राईट. हा हा हा. फॉलिक ऍसिडची कसलं औषध आहे? बाटल्या, हे फॉलिक ऍसिड रक्तवाढीसाठीचे. आणि बेबी केअर किट काय ते, तिथं एक प्रकल्प दिलाय, बेबी केअर वाटप पण केलंय तुम्ही, तर ते काय असतं ते? आपल्याला बेबी केअर किट सर हे आयुक्तालयातून मिळालं जातं. ज्या पहिल्या गरोदर असतात, म्हणजे पहिल्या वेळेच्या ज्या गरोदर असतात त्या महिलांसाठी ते किट दिलं जातं आयुक्तालयातून, त्यांची नोंद होती. ज्याप्रमाणे सरकारीमध्ये नोंद झाल्यानंतर त्यांना RCS नंबर मिळाल्यानंतर त्यांना 6,000 रुपये मिळतात पहिल्या बाळांच्या खेपेला. त्या पद्धतीने अंगणवाडीमध्ये पण त्यांना गरोदर राहिल्यापासून आहार मिळाला जातो, त्याला THR म्हणजे घरपोच आहार थोडक्यात आपण बोललो जातो. तो आहार पण दर 2 महिन्यांनी मिळाला जातो, जेणेकरून बाळ कुपोषित होऊ नये किंवा आईचं रक्त कमी होऊ नये किंवा आई पण कुपोषित होऊ नये किंवा सिझरिंग वगैरे करण्यासाठी त्यांना गरज भासू नये म्हणून ते आपण दिलं जातं. आणि ज्यावेळेस पहिली खेपेचे मुले असतात, कधी कधी लोकांचं असं मानसिकता असते की पहिलं बाळ झालं ना की पहिलं बाळ राहिलं तर ती मुलगी एकच पाहिजे आम्हाला, पण तो मुलगा पाहिजे, मुलगी नको असतं, मग त्याचं अबॉर्शन वगैरे केलं जातं. पण आपल्याकडे असं आहे की तुमचं पहिलं अबॉर्शन जरी झालेलं असेल तरी तुम्हाला दुसरी खेप, ती पहिली खेप धरली जात नाही, ते बेबी केअर किट मिळत नाही. म्हणजे तुम्ही त्या बाळाचं संगोपन, आणि ते बेबी केअर किट इतकं छान असतं की त्या बाळाला मच्छरदाणीपासून त्यामध्ये सगळं, म्हणजे लहान बाळासाठी जे लागतं मालिशचे तेल वगैरे, त्याला कपडे, त्याचं उठणं, दुपटे, सगळं त्याच्यात असतं, गादी वगैरे सगळं त्या बेबी केअर किट मध्ये असतं. बाळ असतं ना, काही लोकांची असं आहे का पहिल्या बाळाला कधी कधी काही लोक काही घेत नाही, म्हणजे जुन्या काळात असं होतं, मुलगी झाली किंवा का पहिला बाळ आहे जे त्याला काही घ्यायचं नाही, त्याला ज्यांनी दिला असं. कारण मला असं का माझा पण मोठा भाऊ आहे ना एक्सपायर झाला होता, त्याच्यानंतर माझा 2 नंबरचा भाऊ आहे ना, त्याला माझ्या आई वडिलांनी 5 वर्षापर्यंत स्वतः नाही काय घेतलं, दुसऱ्यांनी जे दिले ना ते युज केलं, म्हणजे हे एक्सपायर नको म्हणून. तर असं लोकांची मनस्थिती असती काही. तर हे बेबी केअर किट पहिल्या लोकांना दिले जातं. तर त्याच्यात सगळं साहित्य आहे, मुलांना ड्रेस आहे, 2 ड्रेस आहे, म्हणजे स्वतः घ्यायची गरज पडणार नाही, वरूनच आलेलं आहे सगळं. त्यांचं मच्छरदाणी आहे, स्वेटर आहे, अजून मालिशचे तेल, साबण, पावडर, अजून त्याच्यात ताप चेक करायची मशीन आहे, सगळं त्याच्यात होतं.
ते कसं म्हणजे गरीब जे असतात त्यांना मिळू शकतो जास्त फायदा, म्हणजे त्यांना खर्च होत नाही गरीब गरजूंना. बरोबर आहे. पण अंगणवाडीचं कार्य तसं पाहिलं तर आपण म्हणतो की 3 ते 6 वर्ष, पण जसं आपण म्हणतो कन्सेप्शन टू 6 इयर्स, म्हणजे एक प्रकारचे माता गरोदर राहिल्यापासून तुम्ही तिची काळजी घेताय. किशोरवयीन मुलींना सुद्धा चांगल्या प्रकारचं आता तुम्ही MSW आहात, काउन्सिलिंग करता आणि त्याच्यानंतर ज्या मूल जन्माला आल्यानंतर ते आपोआपच तुमच्याकडे पहिल्यांदा दाखल होतंय. मला मुद्दामून एक वेगळी कल्पना मांडायची आहे. मीनाज मॅडमकडून आता हे उत्तर अपेक्षित आहे. मीनाज मॅडम, तुम्ही स्क्रीनवर अजून दिसत नाहीये. मॅडम मुद्दाम तुम्हाला एक जरा वेगळा क्रॉस क्वेश्चनिंग विचारतोय. जरा होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम चालू सारखं वाटतंय की हे जे तुम्ही तिघी शिक्षिका आहेत, त्याच्या जागी जर समजा जेंट्स मंडळींची जर नेमणूक झाली असती मीनाज मॅडम, तर काय झालं असतं? मुलं शाळेत चालली असती. नाही आली असती. कारण ना काय जसं वाटतं? जे म्हणजे हे स्त्री करते ना काम, ते पुरुष करू शकत नाही अंगणवाडीचं. बाकी नाही सांगू शकत, अंगणवाडीत करू शकत नाही. ते म्हटले मॅडम, घरी झोपून घेतील पुरुष, पण म्हणतील हे काम नको आम्हाला. मला तेच मगाशी मी ते त्याविषयी आल्यानंतर विचारलं स्वच्छतागृहाचा बद्दलचं. लहान मुलं असतात शेवटी, तर शिशु गट मुद्दा आपण विनोदाने म्हणतो, तर त्या स्वच्छतेचं काम सुद्धा या मिनाज मॅडम करत असतात. मला असं वाटतं असं दातृत्व आणि मातृत्व या फक्त स्त्रियांमध्येच असतं. त्यामुळे त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम. मिनाज मॅडम तेवढं बोललात त्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर आणखी एक असं विचारतं, बेटी बचाव हा जो कार्यक्रम चालू आहे, त्याचं सुद्धा एक बेटी बचाव आणि बेटी पढाओ अभियान हा तुमचा आहे. तर याच्या प्रकल्पासाठी ओतूरमध्ये मुळातच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं योगदान तिथलं ओतूरमधलं फार मोठं आहे आणि तेच कार्य तुम्ही अजून पुढे नेताय. तर तुम्ही स्वतः आता तिथं काय प्रयत्न करताय त्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी विशेषतः? तर कसं आहे, आता सावित्रीबाई फुलेंनी जी 4थी शाळा काढलेली आहे, ती 4थी शाळा आमच्या ओतूरमध्ये आहे. आजही आमच्या ओतूरमध्ये मुलींची शाळा वेगळी आहे, मुलांची शाळा मराठी शाळा वेगळी आहे. म्हणजे ओतूरमध्येच आहे. हो, की ती सावित्रीबाईंनी 4थी सावित्रीबाई 6 महिने ओतूरमध्ये राहिलेल्या आहेत. इवन ओतूरचा खूप मोठा इतिहास आहे. जो रामकृष्ण हरी हा मंत्र जगभर प्रसिद्ध झाला, तो मंत्र या ओतूरमधून, या उत्तमापूरमधून जगात मिळालेला आहे. त्याच्यामुळं ओतूर आणि त्याशिवाय जुन्नर तालुक्याचा आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे, त्यांच्या आम्ही कन्या आहोत. त्यामुळं कन्याला न मारता त्यांना कसं जगवलं पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच प्रोत्साहन देतो. काय असतं, काही गरीब कुटुंब असतात, मुलासाठी हट्ट जातात, त्या बायकांचं काही चालत नाही, पण त्यांना समजून घेणं, त्या घरी जाऊन सांगणं, की अजूनही काही लोक असे आहेत की म्हणजे सुशिक्षित सुद्धा आहेत. असं नाही म्हणत की एक वेळ गरीब म्हणतो नाही मुलगी असली तरी चालेल, काय नाही आमचंच आहे, पण सुशिक्षित नाही मला मुलगाच पाहिजे अशी सुद्धा आहेत. गपचूप व्यावसन करणे किंवा तपासणी करणे अजूनही ते चालतं. पण त्यासाठी आम्ही इतकं त्या स्त्रियांबरोबर म्हणजे प्रत्येक घरामध्ये एवढं जॉईन झालेला असतो की ती स्त्री जर तिथं पुढे चालत नसेल तर ती आम्हाला सांगते की नाही मॅडम मला हे बाळ ठेवायचं आहे, किंवा माझी मुलगी असू नाही तर काही असू मला त्याला जन्म द्यायचा आहे. मग तिथून आम्ही प्रबोधन करून त्या मिस्टरांना असू किंवा सासू असू सासरे असू त्यांना प्रबोधन करून त्या मुलीचा जीव कसा वाचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे 8 मार्चला फक्त महिला दिन साजरा एखाद्या दिवशी काही ठिकाणी होतो, पण तुम्ही मात्र अशा आहात की जागवताय आणि खऱ्या अर्थाने जागलात समाजासाठी. 8 मार्च महिला दिन फक्त न राहता प्रत्येक दिवशी महिला दिन असतो. महिलांच्या संरक्षणासाठी बालिका वाचवणे, जन्माला घालणे आणि त्यांना शिकवणे यासारखा ध्यास तुमचा दिसतोय. मुलांचं प्रगती पुस्तक असतं. आता साधारणपणे एक नवीन नियम आला की सतत पासच करत राहायचं, नापास करायचंच नाही असा नियम काय ते शासनाचा जो आहे. त्याच्यानुसार तुमचं आता एक असं क्युम्युलेटिव्ह कार्ड, संकलित नोंदपत्रक, गुणपत्रक आपल्या मुलांचं तयार केलं आहे का? आणि त्या गुणपत्रकामध्ये किंवा संकलित गुणपत्रकामध्ये साधारणपणे कुठले कुठले हेडिंग्स असतात, जसं नाव, पत्ता आणि इतर काय आणखी माहिती असते त्याच्यामध्ये? नाव पत्ता पण असतो. त्याबरोबर तुमच्या मुलाचा आपण म्हणतो ना मराठीला किती मार्क पडले किंवा याला किती मार्क, पण तुमचं आम्ही त्याच्यात असं सांगतो की तुमच्या मुलाचा कोणता विकास चांगल्या प्रकारे झालाय, तुमचं मूल कोणत्या विकासाला मागं पडतंय. म्हणजे इव्हन ते भित्र आहे किंवा त्या मुलाचा बोटांची हालचाल कमी होते, म्हणजे आई वडील एवढं बारकाईने लक्ष देत नाहीत, पण आम्ही त्या मुलाच्या प्रत्येक गोष्टी ते मुलगा चिडचिड करते, मग आपण काय करतो 2 धपाटे देतो, पण आम्ही तसं नाही करत. ते का चिडचिड करते
त्याच्या मागचं कारण शोधणे, त्या मुलांना का म्हणजे का चिडचिड, म्हणजे कधी कधी मुलं असं असतात की घरात एकटीच असतात. आता बहुतेक घरांमध्ये मुलं एकटी असतात, मग ते मुलांना ते स्वतःच्या वस्तू फक्त स्वतः सगळं जे पाहिजे ते स्वतःसाठी पाहिजे, ते ही वृत्ती झालेली असते मुलांना. त्याच्यामुळे इथं अंगणवाडीत आल्यानंतर सगळ्यांनी वाटून खाणे किंवा सगळ्यांनी वाटून घेणे, प्रत्येक गोष्ट नाही नाही हा तुझा भाऊ आहे, हा तुझा मित्र आहे, त्याला देणे, म्हणजे ही जी मुलांमध्ये वृत्ती सहकार्य निर्माण करणे ती केली जाते. म्हणजे तुमच्या मुलाचा कोणता विकास कमी होतो, तुम्ही कोणत्या गोष्टीने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्या बाळाकडे, हे आम्ही पालकांना सांगितलं जातो. आणि जे पालक लक्ष देणारे नाहीच आहे, तर ते त्या पालकांना आम्ही त्या मुलांचं स्वतः लक्ष देऊन करू जातो. समजा एखादे बाळ, आता आम्ही वजन सुद्धा मुलांचं केलं, तुमचं बाळ ह्या वयोगटात आहे, 3 वर्षाचं बाळ आहे तुमचं, तर त्या बाळाचं वजन समजा तुमचं 12 किलो पाहिजे आहे, तर तुमच्या बाळाचं वजन 11 किलोच आहे, म्हणजे तुमचं बाळ कुपोषित आहे, त्याच्यामुळे त्याला संसर्गजन्य आजार पटकन जळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काय आहार दिला पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे 2 क्रायटेरिया असतात, किंवा नॉर्मल, सॅम आणि मॅम, म्हणजे जे उंचीनुसार ठरलं जातं कुपोषण, आणि जे वयानुसार कुपोषण केलं जातं त्याला MUW आणि SCW ह्या पद्धतीने ते कुपोषण केलं जातं, ग्रेड काढले जातात. त्या ग्रेडनुसार त्या मुलांना ते मुलगा तुमचं कशामध्ये बसतं हे पालकांना दर महिन्याला पालकांसमोर वजने घेऊन पालकांना ते समजून सांगितलं जातं. जर ते बाळ सॅम मध्ये असेल तर त्या बाळासाठी वेगळं आम्हाला पीठ कसे तयार करून घरी VCDC म्हणजे आपण ग्राम हे करून तुम्ही बाळाला कोणत्या पद्धतीने आहार दिला पाहिजे, जेणेकरून ते बाळ सुधारेल. जे आपले 1000 दिवस असतात, म्हणजे बाळ पोटात राहिल्यापासून तर बाळ 2 वर्षाचं होतपर्यंत जे 1000 दिवस महत्वाचे असतात मुलांसाठी, ते 1000 दिवसामध्ये ते बाळ जर कुपोषित झालं नाही तर ते बाळ कधीच कुपोषित होऊ शकत नाही, असं असतं. तुम्ही जर त्या 1000 दिवसातच तुम्ही त्या बाळाचा, कारण 1000 दिवसातच बाळाचा सर्वांगीण विकास होत असतो. जर ते 1000 दिवसात तुम्ही जर बाळाकडे चांगले लक्ष दिले तर तुम्ही बाळ आपलं तुपलं व्यवस्थित आणि चांगलं होऊ शकतं. म्हणजे एक एकंदरीत असं पाहायला मिळतं. रेश्मा मॅडम कडे वजनाचं रजिस्टर, याचे ग्रॅज्युएशन, आणि तुम्ही मूल्यमापनचा प्रश्न विचारला होता, त्या मला असं आकारची पुस्तक दिलेली आहे, याच्यात सगळं मुलांचं मूल्यमापन आहे, म्हणजे इथे सगळं लिहायचंय, अंगणवाडी क्रमांक वगैरे सगळं, मुलाचं नाव पहिल्या, आणि ते भाषा विकास मध्ये दिवस आहे इथे लिहिलेले, याप्रमाणे मग शेवटला त्यांच्या पालकांना दाखवायचंय सगळं, हे मूल्यमापनचं पुस्तक. म्हणजे एकंदरीत मॅडम ह्याचा एक फोटो नंतर पाठवला तर बरं होईल, कारण हे आता झूम करून. मॅडम आणि एक लक्षात येतंय, हीच जर मूल्यमापनाची पद्धती आपली जर अशी सातत्यपूर्ण ज्याला म्हटलं जातं, हे महिन्याच्या महिन्याला तुम्ही त्या पालकांना अप्रोच होताय आणि फक्त भाषिक विकास, बैजिक क्रिया विकास फक्त बघत नाही, तर त्याची उंची, वजन, आरोग्य याच्याबद्दलची सुद्धा संकल्पना स्पष्टपणे तुम्ही त्या पालकांपर्यंत भेटून सांगताय. आपल्याला मात्र दुर्दैवाने पुढे मात्र डायरेक्ट मार्च मध्ये रिझल्ट हातात घेऊन येतो, नापास झालो. पण हे जर त्याला वेळेवर त्या पालकांना त्या मुलाला जर कळालं असतं तर मला असं वाटतं तर चांगल्या प्रकारची हीच पद्धती पुढे चालू राहिली असती तर नक्कीच आणखी चांगलं झालं असतं. पुढचा आणखी एक प्रश्न असा आहे की आता बालवाडीमध्ये वाद्य साहित्य आपलं फक्त खंजिरी आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून काय साहित्य असं वाटतं अध्यापनासाठी? तुमची जी मगाशी सांगितल्याप्रमाणे गोष्टरूप पद्धत आहे, प्लेवे मेथड आहे आणि हसतखेळ शिक्षण आहे, गाणी पद्धत आहे, अजून कुठल्या पद्धतीचा वापर करताय? नाट्यकरण एक असेल, नाट्यकरण असतं, प्लस आमच्याकडे टीव्ही पण आहे, टीव्हीद्वारे आम्ही दाखवलं जातं मुलांना. त्याशिवाय पडदे आहेत, त्या पडद्यांद्वारे मुलांना किंवा म्हणजे तुम्ही फक्त की मुलांना हसत खेळत कसं मुलांना हे केलं. आता आम्ही आज टेबलवर बसलोय, फक्त आम्ही असं काय असलं तर टेबलवर असतो, नाही तर आम्ही टेबलवर मुलांना सगळी हे वस्तू शिकवायची. मुलांना कधी आम्ही रांगेत बसवत नाही, म्हणजे शिस्तीत शाळेत आल्यासारखं मुलांना वाटत नाही, गोलाकार बसून त्यांच्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं. मग असे एक पॉइंट राहिला सर, की जे तुम्ही जे बोलले की किशोर म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव, तर यासाठी आमच्या ICDS विभागातून असा एक भाग्यश्री योजना म्हणून योजना आहे की 2 मुलींवर जे पालक ऑपरेशन करतील त्या मुलींना 25,000 त्या मुलींच्या नावावर पैसे सरकारकडून मिळाले जातात. म्हणजे जर तुमचं ऑपरेशन कंपल्सरी आहे, तुम्ही जर ऑपरेशन 2 मुलींवर करत असाल, म्हणजे जेणेकरून पालकांना जो हे असतो की मला मुलगा पाहिजे, तर ते नसलं तुम्ही 2 मुलींना ऑपरेशन करा, तुमच्या मुलींना पैसे मिळतात. म्हणजे खरंच गरज आहेत तर 2 मुलींना ऑपरेशन करतात आणि त्यांना ते पैसे पण आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना ते पैसे पण देत असतो. पाठवताय.
मी एक आणखी हे विचारलं ना ते प्रश्न, एक हो बोला प्लेटचे मॅडम. म्हणजे मुलांना गोल आकार मध्ये बसून आम्ही मुलांना चव टेस्ट कशी असती, खारट हे सगळं शिकवतात. म्हणजे सगळं फक्त ओके. तुम्ही सांगितलं एकच आहे आपल्याकडे हे साहित्य, तसे नाही. मुलांना हा हा दुसरे पण हे म्हणजे हे खारट आहे, हे मीठ खारट असतं, हे साखर गोड असती, साखर गोड हे तिखट असती. म्हणजे गोल आकार मध्ये म्हणजे आम्ही खुर्चीवर नाही हा बसून मुलांना गोल आकार मध्ये हे चिंच, आंबट असं शिकवतात. चव, टेस्ट, वास हे सगळं. हा मग अध्यापन शास्त्रामध्ये याला प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती म्हणतो आपण. त्या अध्ययन अध्यापनाची पद्धतीचा वापर करून तुम्ही शिकवताय आणि शिकवणं असा शब्द न वापरता तुम्ही त्यांच्यामध्ये बरोबर बसून शिकता. म्हणजे आपण शिकणार आहोत हा शब्द फार महत्वाचा आहे. त्यामुळे मुलांना पण वाटतंय की बाई सुद्धा आमच्या बरोबर आहेत. हा जो फिलिंग तुम्ही तयार करता हा अत्यंत महत्वाचा आहे. तर अंगणवाडीचं निरीक्षण केल्यानंतर एक आणखी एक महत्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे मुलांची सुरक्षितता. सॅनिटायझर दारात आहे आणि किचनच्या तिथे एक आणखी गोष्ट आहे, ते तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. काय आहे गॅसच्या तिथं? हे आहे गॅस सिलेंडर आहे. नाही अँटी ते अँटी अँटी अग्निशामक आहे तिथे हा ठेवलेलं. म्हणजे अँटी फायरचं जे किट आहे ते सुद्धा अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहे. हे मुद्दाम आमच्या विद्यार्थी शिक्षकांना पण सांगतोय की आपल्या मुलांचं जीवित्व आपल्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. आणि याचाच एक भाग अत्यंत महत्वाचा म्हणजे त्या अंगणवाडीच्या किचनच्या त्या ठिकाणी जवळच की जिथं आगीची शक्यता वाटते थोडीशी, त्या ठिकाणी अँटी फायरचं छोटं कॅन त्या ठिकाणी आहे. म्हणजे मला असं वाटतं की किती परिपूर्णरित्या बारीक बारीक सुईसारख्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि यामुळे कुठेतरी या शाळेचा क्रमांक आला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. खेळण्यांच्या बाबतीत म्हणताल तर फार प्रचंड खेळणी तिथं आहेत आणि अशीच टाकाऊपासून टिकाऊ आहे. आणि त्यामुळे एक आणखी एक प्रश्न मुद्दाहून, आता ते लॅपटॉप तुम्हाला असा उलटा करता यायचा नाही, पण मी म्हटलं खऱ्या अर्थाने प्रवाहाच्या विरोधामध्ये जी लोक जातात तेच इतिहास घडवतात. मला असं वाटतं तुम्ही तिघी पण अशा आहात की प्रवाहाच्या विरोधात गेलात. गनिमभाई पण आहेत, रेश्मा मॅडम तुमचे मिस्टर, की त्याच्यामुळं हे कुठेतरी शक्य झालं. आणि त्याचबरोबर आपला चित्रकार की ज्यांनी ह्या भिंती रंगवल्या, मी विचार असा केला की साधं दाखवू शकते सर. खाली पेंटिंग करणं शक्य आहे, पण तू त्या हो. भिंतीला कलर कसा दिला असेल, त्यांनी पेंटिंग कसं केलं असेल. तर मॅडम तुम्ही जर तो लॅपटॉप वर फिरवला तर बरं होईल. म्हणजे आमच्या विद्यार्थी शिक्षकांना आणि अंगणवाडी ताई ज्या आहेत त्यांना पण दिसेल. दिसतंय का या सर? बाजूला पंखा तिथं पेंटिंग हा दिसतंय मॅडम. त्याच्यामध्ये आकाश आहे, पक्षी आहेत, झाडं आहेत, ढग आहे आणि क्षेपणास्त्र आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, ढग आहे. इतकं परिपूर्ण स्वरूपाचं पेंटिंग इतकं सुरेख आहे की ते म्हणजे माझ्या पाहण्यात नाही की असा पेंटर सुद्धा कशा पद्धतीने तो उलटा होऊन त्यांनी ते पेंटिंग केलं असेल याची कल्पनाच करवत नाहीये. दाराला प्रत्येक ठिकाणी तोरणं लावलेली आहेत, हँगिंग स्वरूपाचे झोके आहेत, टीव्ही आहे, चित्र आहेत. टीव्ही चालू केलाय बघा, त्या टीव्हीवरच सुद्धा ऑन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कागदाचे जे काही हे असतात आपण म्हणू चार्ट्स, ते फाटतात कालांतराने. पण इथं त्यांनी हो. पडद्याचे इतके सुरेख प्रकारचे पडदे तयार केले आहेत. मग त्याच्यामध्ये अॅनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, व्हेकल्स आहेत, असे सर्व प्रकारचे त्यांनी ते पडद्यावरचं ते तयार केलेलं आहे. आणि त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती देण्याचा प्रयत्न करत असलेले पाहायला मिळतात. म्हणजे काय कुठली एक जागा अशी त्यांनी सोडली नाही की ज्या ठिकाणी शिक्षणाची अनुभूती येत नाहीये. तत्पूर्वी रेश्मा मॅडम, जे पालक म्हणून दोन जे येणार होते त्या शमा सोहेल अन्सारी मॅडम आलेत का? शमा सोहेल अन्सारी मॅडम. नाही ते मनसूर मौलवी ते एक आले, त्या नाव आहे बरं. हिना मॅडम आले. ते ऑनलाईन बोलणार आपल्याशी, बरं फोनवर एक जॉईन केले. त्यांना आता जॉईन करून आणि घेता येईल आता मनसूर आपल्याला. मौलवी सर जे प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये, वाघेरा कॉलेजमध्ये हा. प्रोफेसर आहे, ते पण आपल्याशी अण्णासाहेब बोलणार वगैरे आहे. त्यांची मुले पण आहेत माझ्याकडे का आता? अंगणवाडीत आहेत. त्यांना joint आहेत. विनंती आहे की एक मिनिट त्यांनी हा. सर सर, आपला सर, माईक हिना मिस्कुल अनम्यूट करा. हो हो. मनसूर सर. हा ऐकतोय, बोला. हा सर, नमस्ते सर. मी पण अण्णासाहेब वाघेरे कॉलेजचाच विद्यार्थी आहे. सरांना विनंती आहे की हे जे कार्य चाललं आहे आणि खऱ्या अर्थाने एक तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला एक भूषणावं स्वरूपाचं असं यश संपादन केलं आणि खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं कार्य चाललंय. तर त्याबद्दल फक्त 1-2 मिनिटं आपलं मनोगत या ठिकाणी अपेक्षित आहे, एक पालक म्हणून. हा, सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर मनसूर मौलवी, अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय या ठिकाणी केमिस्ट्री विषय शिकवतो.
माझा पाल्य मोठा 14 शैक्षणिक वर्ष 2014-15 व 15-16 या 2 वर्षी या अंगणवाडीमध्ये शिकत होता. तर मला सांगायला अतिशय आनंद वाटतो का ह्या 2 वर्षातच रेश्मा मिस व तसेच त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याचं बेसिक इतकं पक्क करून घेतलं का पहिलं तर तो इंग्रजी खडा वाचून काढायचा. तर माझ्या पाल्याला त्या ठिकाणी टाकण्याचं सर्वात मोठं कारण मी तुम्हाला सांगतो. जी गोष्ट तुम्हाला त्या शिक्षकांनी सांगितली नसेल, तर रेश्मा मिसने ज्या ठिकाणी जे मजूर असतील, बाहेरचे लोकं असतील का जे रोजंदारीवर जातात किंवा कांदा मार्केटला लोकं असतील, का जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत आणि ज्या पालकांना शिक्षणाची गरज वाटत नाही, अशी भरपूर गरीब मुलं त्या अंगणवाडीमध्ये प्रवेशित केली. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आणि याचा परिणाम असा झाला का माझ्या समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षरित्या मदतच केलेली आहे. दुसरी गोष्ट मी त्यांना आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का हे जे ते काम करतायत ते नोकरी म्हणून करीत नाही, तर त्यांची ती एक प्रकारची पॅशन आहे आणि एक सामाजिक राइट सर. जबाबदारी काम करतायत. निश्चितच हे करताना त्यांच्या खिशाला किती झळ लागलेली असेल याची मला कल्पना आहे. याची जाणीव म्हणून मी त्या ठिकाणी पालक संघाची स्थापना केली व त्या सर्व पालकांना ही जाणीव करून दिली का हे जे काम करतायत ते एकट्या अंगणवाडीचं किंवा तिथल्या शिक्षकांचं काम नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे आणि ती आपण थोडी जर उचलली तर निश्चितच आपल्या पाल्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. आणि या पालक संघामधून मी त्यांना भरपूर जी वर्गणी जमा करून दिली आणि याच्यामधून भरपूर पालकांनी येऊन सरळ हाताने वस्तू असतील, पैसे असतील, याच्यामधून त्यांनाही भरपूर प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यामधून त्यांनी शाळेची भरपूर प्रगती केली. नाईस तर सर. तर मी अतिशय त्यांचा आभारी आहे का माझ्या मुलांना त्यांच्यासारखे शिक्षक लाभले आणि त्यांनाही शिक्षणात. दुसरी गोष्ट जे संस्कार त्यांनी समाजाबद्दल त्यांच्या मनात रुजवले ते अप्रतिम आहेत. त्या शाळेत शिकणारा मुलगा हा उद्धट नसून चांगला एक नागरिक बनेल याच्याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद मला बोलायची जी संधी दिली. थँक्यू सर. मनसूर सर, मुद्दाहून एक थोडंसं सांगा वाटतं. मनसूर सर अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयामध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत. ग्रँटेबलचा चांगला त्यांच्या कष्टाचा योग्य प्रकारचा मोबदला अनुदान स्वरूपामध्ये पगार मिळतोय, परंतु मानसिकता मात्र खाजगी शाळांमध्ये कॉन्व्हेंट स्कूल, सीबीएसई, आयसीएसई बोर्डच्या स्कूलमध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये दाखल न करता अशा प्रकारच्या आयसीडीएसच्या अनुदानावर, सरकारी अनुदानावर चालणाऱ्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये ते आपल्या पाल्याला तिथं दाखल करतात. मला असं वाटतं की हेच सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून या अंगणवाडीने सर्व काही मिळवलं आहे की पालकांच्या अशा मनसूर सरांसारख्या अनेक पालकांच्या मनामध्ये त्यांनी एक आदर्श शाळा, आदर्श अंगणवाडी म्हणून त्यांच्या मनामध्ये जागा केलेली आहे. आणि म्हणून मनसूर सर आपलं खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारचं सहकार्य या अंगणवाडीला लाभावं अशी विनंती. तसेच आता दुसरे पालक क्षमा मॅडम आलेत का? हिना हा, हिना हिनाताई, इनामदार. हिना इनामदार मॅडम आहेत का? हिनाताई आपला माईक अनम्यूट करा आणि बोलायला हरकत नाहीये. त्या समोर मी आलेत पण का त्या? शिक्षक आहे. बर. हिनाताई. हाँ सर, नमस्ते. हा नमस्ते, बोला मॅम. हाँ सर. हिंदी में बोले तो बोलिए. हिंदी में बोले तो चलेगा. हाँ चलेगा. हिंदी में बात करो. हाँ बोलिए ना. ये टीचर लोग जो है स्कूल के बारे जैसे में पढ़ाते हैं मालूमात बच्चों को जैसे पढ़ा रहे हैं उसके बारे में आप तो थोड़ा सा बताइए कि कैसे स्कूल है, अच्छे चल रही है, नहीं चल रही है, आप क्या सोचते हैं उसके बारे में? सर आपने अभी जो देखा है मतलब इनकी आंगनवाड़ी, वो हमने पहले की देखी है. जमात खाना जो बोलते हैं ना मोमिन गली में, वो हमने हाँ, हाँ. देखा है. वहां पर जो उन्होंने मेहनत की है वहां से यहाँ तक का सफर वो मैंने बहुत नजदीक से देखा है दोनों का भी. मैं रेशमा मिस क्या से भी बात. बहुत क्लोज हूँ और मीना मिस से भी बहुत क्लोज हूँ और दोनों की मेहनत का ही फल है जो यहाँ तक वो आए हैं. अगर उसमें से अगर मैं बोलूँ कि मीना भाभी बहुत मेहनत करते हैं, बहुत आइडियल मदरनी से, तो बिल्कुल गलत बात होगी. अगर ऐसे बोलूँ कि एक आइडियल टीचर है रेशमा भाभी तो भी गलत होगा. दोनों एक दूसरे की मेहनत और साथ में चलकर यहाँ तक आए. क्या बात है. अभी लॉकडाउन में भी उन्होंने बार बार कॉल करना, बच्चों का होमवर्क भेजो, ये करो,
और फिर उनके फोन के ऊपर हम लोग बच्चों को होमवर्क कराते भी थे, उन्हें फोटोज भी भेजते थे और बच्चे भी करते थे। और अब आंगनवाड़ी देखकर उन्हें बच्चों को तो ऐसा लगता है कि अब हम कब आंगनवाड़ी में जाएंगे, कब ओपन होंगी और कब खुलेंगी। बराबर और है। आप ये बताओ, क्या आप इंग्लिश मीडियम में पढ़ाने जाती हो? हाँ यस सर। इंग्लिश मीडियम में टीचर है और अपने Yes. बच्चों को आंगनबाड़ी हमारे पास है। हाँ बिल्कुल। क्या बात है, क्या बात है। बहुत कॉन्ट्रास्ट लग रहा है कि जैसे कि आप कॉन्वेंट स्कूल में पढ़ाने जाती है और आपके बच्चे आंगनवाड़ी में पढ़ने जाते हैं, तो बहुत कॉन्ट्रास्ट लग रहा है। ये सिर्फ आपका एक विश्वास है कि जो रेशमा मैम है या अपने मीनाज मैम है और शुभांगी मैम है, जिन पे आप भरोसा करते हैं कि वो अच्छे वहाँ पढ़ाया जाता है। तो बहुत बहुत धन्यवाद आपका जॉइन होने के लिए, खूप बहुत बहुत शुक्रिया। मॅडम आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं आलेलो आहोत. मॅडम आपले पुन्हा एकदा इनामदार मॅडम आपले धन्यवाद. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत. या ठिकाणी काही विद्यार्थी शिक्षक आहेत, त्यांना काही शंका विचारायची असेल तर त्यापूर्वी आपण, मला असं वाटतं प्रियंका मॅम, ज्या ह्या स्लाइड्स आहेत आपल्या, तर त्या जर पटापट तुम्ही जरा फक्त रोटेट करून दाखवल्या तर आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना पण समजेल आणि अंगणवाडी ताई ज्या जॉईन झाल्या त्यांना सुद्धा पाहायला मिळू शकेल. प्रियंका ताई, अंगणवाडी ताई म्हणता प्रियंका ताईंपर्यंत पोहोचलो. प्रियंका मॅडम, हरकत नाहीये, त्या शब्दात ताकद आहे तुम्ही. ताईमध्ये आनंद असतो, तो मॅडम मध्ये नसतो ना. ताई हे आपल्या जवळचं नातं आहे. त्यामुळे तर त्या मनगटात जोर येतो ज्यावेळेस ती राखी बांधली जाते. प्रियंका ताई म्हणू आपण आता. प्रियंका ताई, थोडेसे स्लाइड्स माझ्याकडे नाही, आपल्या प्रियंका मॅडम आता ज्या मारणे मॅडम, प्रियंका मारणे मॅम स्लाइड्स रोटेट करताय मॅडम? हा सॉरी, अनुजा मारणे मॅम. हा, अनुजा ताई कुठे गेल्या? अनुजा मॅडम. येस सर. हा, तुम्ही त्या हे करा ना, अनुजा मारणे मॅडम, स्क्रीन ज्या आहेत. अश्विनी मारणे मॅडम, सॉरी अश्विनी, नाव खूप झाले. अश्विनी ताई म्हणू आपण. अश्विनी ताई, जोपर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत हजर होत नाही की काय? अश्विनी ताई, स्लाइड शेअर करायचा प्रयत्न करते. लाईट गेलीये आणि ओके ओके ओके, वायफायला जरा प्रॉब्लेम आलाय. मी ओके ठीक आहे. करते, ती शेअर करेल. नाही, मग तोपर्यंत आपण असं करू, आता काही शंका विद्यार्थी आपले शिक्षक जे आहेत किंवा अंगणवाडी ताई असतील तर त्यांना आपण विचारू. तुम्ही काही शंका असतील तर विचारा तुम्ही, की ज्यामुळं आपण आता ओपन डायस केलेला आहे. या ठिकाणी चर्चेसाठी आपला काही प्रश्न असेल तर एकानंतर एक जर विचारला गेला तर बरं होईल. ज्यांना काही शंका असतील तर थोडं, किंवा आणखी माहिती पाहिजे असेल तर थोडंसं हँड रेज करा तिथं, म्हणजे लक्षात येईल की यांना काहीतरी विचारायचंय, किंवा माईक डायरेक्टली अनम्यूट करा आणि बोला. हा, अनुजा सोनवणे मॅडम बोला. अनुजा मॅडम, अनुजा ताई. गुड अनुजा ताई इव्हनिंग बोला. सर. गुड इव्हनिंग शुभांगी मॅम आणि रेश्मा मॅम. एक क्वेश्चन होता. तुम्ही मला असं म्हटलात की जी लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही प्ले वे मेथडने शिकवता आणि ती मुलं खूप लहान आहेत, तर तुम्ही त्यांना गार्डन मध्ये घेऊन शिकवता. पण जर हा पावसा वगैरे जर आला, असे जर वेगळ्या गोष्टी झाल्या, एक तर तुमच्याकडे स्टुडंट्स खूप जास्त आहेत, स्टुडंट्स म्हणता नाही, तुमचा पट खूप जास्त आहे. मग अशा वेळेस तुम्ही ती लहान मुलं गार्डन मध्ये न नेता त्यांना क्लासमध्ये, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं घेता? कारण की सगळीच मुलं एकदम आल्यानंतर तुम्ही कसं मॅनेज करता या सगळ्या गोष्टी? आमचं असं असतं की सगळी मुलं एकत्र घेतली जात नाही. 3 ते 4 वयोगट असतो, त्यांना वेगळं बसवलं जातं. आणि 4 ते 6 वयोगट जो असतो त्यांना वेगळं बसवलं जातं. की 3 ते 4 वयोगट जो असतो, ती मुलं डायरेक्ट आपल्या घरातून डायरेक्ट शाळेत आलेली असतात. त्यांना आपलेपण किंवा ज्या गोष्टी असतात त्या समजत नाही, किंवा काही मुलं अशी असतात का 3 वर्षाची असून सुद्धा त्यांना शी शू ह्या गोष्टी समजत नाहीत. म्हणजे जी मुलं नवीन ऍड होतात त्यांना तो वयोगट वेगळा केला जातो, त्यांना वेगळं शिक्षण दिलं जातं. आणि 4 ते 5 ची जी मुलं आहेत त्यांना वेगळं शिक्षण दिलं जातं. आणि 5 ते 6च्या मुलांना पुढे आपण जे आई किंवा आपण जे अक्षर ओळख आहे ती दिली जाते. 3 टप्प्यामध्ये त्या मुलांना शिकवलं जातं. तर ज्यावेळेस पाऊस वगैरे असतो, इथे तर काही एवढा असं नाही की कंटिन्यू पाऊस राहणे वगैरे, पण शक्यतो आता इथे आमचं शेडचं काम झालेलं नाहीये, आम्ही शेडचं काम करणार आहे.
तिकडे शेड होतं ऑलरेडी, जिथे आम्ही म्हणजे स्पेस खूप मोठा होता की समाज म्हणजे जमातखाना होता तो, खूप मोठा होता समाज. त्याच्यामुळे मला तिथे खूप आम्हाला enjoy बाहेर केला. काही एवढा प्रॉब्लेम नाही आला. आणि इथे पण शेडचं काम आता होणार आणि आहे हे पण पावसाळ्याच्या मोठी आधी. जागा आहे, तशी एवढी पण कमी पडणार नाही. जसं मुलांना व्यवस्थित बसवलं ना गटावाईज, काही मुलांना खेळायला बावली घर वगैरे, मग मुले ऍडजस्ट होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नसणार. राईट. हा म्हणजे एकंदरीत इथं ग्रेडेशन स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांची ज्या प्रकारची गरज असेल त्याच्यानुसार या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पूर्णपणे विभाजन करून जितकं वैयक्तिक लक्ष देता येईल तेवढा प्रयत्न हा केला जातोय. अनुजा मॅडम, आपल्या शंकेचं समाधान झालं असेल. याच्यानंतर रुचा मॅडम काही प्रश्न विचारतात. रुचा मॅम प्लीज. प्रश्न मला असं वाटतं प्रश्न विचारण्यासारखं असं काहीच नाहीये. मी स्पेशली याच्यासाठी हात अनरेस केला. एवढं प्राऊड वाटतंय. अनेक शाळांमधनं मी काम केलं, पण इतक्या छान पद्धतीने काम करताना हे इतकं इन्स्पायरिंग वाटतंय. कितीतरी गोष्टी याच्यातल्या छोट्या छोट्या घेण्यासारख्या आहेत आणि हे तुमचं काम आहे म्हणूनच हिना मॅम किंवा मनसूर सर आणि ऑफकोर्स देवकर सरांसारखे लोक जोडत गेलात तुम्ही, म्हणून इतक्या छान काम तुम्ही करू शकता. थँक्यू सो मच. एवढी छान इंटरव्ह्यू आमच्यापर्यंत आल्याबद्दल आणि आम्हाला इन्स्पायर केल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू तुमचं पण एवढं तुमच्याबद्दल अभिमान बोलल्याबद्दल. रुचा मॅडम, याबद्दल उलट मी असं बोलेल की ह्या फक्त आपण ओरली फक्त ऐकलं, आवाज ऐकला त्यांचा, काही चित्र स्वरूपामध्ये आपण पाहतोय दृश्य स्वरूपामध्ये, पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही भेट देताल त्यावेळेस खरंच काहीतरी वेगळं पण वाटेल. जो दर्गा आहे तो काहीतरी मला असं वाटतं 10-15 पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि त्या दर्ग्याच्या शेजारी बारीकशा असलेल्या जागेमध्ये सुद्धा एवढी भाजीपाला फुलं त्यांनी फुलवलीत. म्हणजे खरंच देवाचं वास्तव्य वर तिथं कुठं ते मजल्यावर वरच्या आहे आणि खाली मात्र छोटे छोटे देव घेऊन हे सर्व 3 म्हणू की आपण शिक्षिका चांगल्या प्रकारचं त्यांना घडवायचं काम करतायत. या ठिकाणी विद्या दोंडीबा विजिट करायला. येस नक्की आपण विचार करू. विद्या कुमकर मॅडम काहीतरी प्रश्न विचारतायत. हा नमस्कार विद्या सर. मॅडम. हा ताई बोला ना. नमस्कार. मी एक अंगणवाडी सेविका आहे तालुक्यातून आपल्या. हा बोला ना ताई. हा मला हे विचारायचं होतं की तुम्ही तुमच्या ह्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना जे म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांना वाट दाखवण्याचं जे तुम्ही काम केलेलं आहे की कशा पद्धतीने सेविकांनी हे केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ते करून घेता आलं पाहिजे, हे खूपच म्हणजे आपण विचार करू शकत नाही. एवढं सुंदर अंगणवाडी सजवलेली आहे आणि ते म्हणजे आपण म्हणतो ना कुठल्या गोष्टीतून सगळ्या दाखवल्या. आता त्यांनी जे दाखवलं ते टाकाऊतून टिकाऊ केलेले, आम्ही पण ते केलेलं आहे. पण आपल्याला जे मार्गदर्शन करणं गरजेचं होतं आणि लोकांची साथ पाहिजे हे आम्हाला आता म्हणजे त्यांच्या माध्यमातून समजलंय. त्यामुळे त्यांचे आम्ही आभारीच आहोत, कारण आम्ही शेवटी अंगणवाडी सेविका आहोत. आम्ही काय करू आणि काय करू शकत नाही असं मला वाटणारच नाही. खूप जे शिक्षकांच्या म्हणजे आम्ही आपल्या ताई आहोत, पण मुलांना जे मातीचे गोळे आहेत ते घडवण्याचं काम आम्ही करत असतो नेहमी. आणि त्यांनी जे आपण म्हणतो ना कुठून ते पेंटिंग केलेलं बघितलं आम्ही की आपल्या इथे जे 1 वर्षात करतात ते काही टिकत नाही. पावसामुळे आमच्याकडे दुर्गम भाग असल्यामुळे पाऊस खूप असल्यामुळे ते जे कलरचं काम काही राहत नाही. तर आता तुम्ही जे ह्यांनी केलंय ते त्या कशा पद्धतीचं आपल्याला करता येईल ते आम्हाला सांगता येईल का त्यांना? हो नक्की. ताई, ज्यावेळेस आपल्याकडे कलर टिकत नाही आणि कलर भिंतीला राहत नाही, आपला गुलाबी कलर हा कंपल्सरी आहेच. पण जर तुम्ही ह्याच गोष्टीचा फ्लेक्सद्वारे खर्च पण कमी येणार आणि आपल्याला पावसाच्या काळात ते फ्लेक्स काढून पण ठेवता येणार आणि परत मुलांना दाखवता पण येईल. म्हणजे ते फ्लेक्स खाली पण घेऊन दाखवू शकतो आपण, भिंतीवर लागू पण शकतो. आमच्याकडे फ्लेक्स स्वरूपात पण आहेत चित्र आणि हे काढलेल्या स्वरूपात पण आहेत, कारण हे आम्ही वॉटर पेंटिंगनी काढलेलं आहे नवीन इमारत असल्यामुळं. आणि जर खराब झालं तर त्या पद्धतीने आम्ही त्याचे फ्लेक्स करून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही जर फ्लेक्स स्वरूपात गेले तर तुमचा खर्च पण कमी येईल, कारण लोकसहभाग प्रत्येक ठिकाणीच मिळतो किंवा प्रत्येक लोक तयार होतात असं नसतं.
जिथं आदिवासी भाग आहे किंवा काही काही पालक तेवढे पैसे देत नाहीत, पण तुम्ही जर फ्लेक्स 100 रुपयापासून फ्लेक्स तयार होतात. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही फ्लेक्स केले तर त्या अजून तुम्ही जास्त प्रकारे व्यवस्थित करू शकता. थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. मी आपलं जे वार्षिक नियोजन आहे, जे आता ते उलट दिसेल ऍक्च्युली, त्याचं मी छोट्या स्वरूपात करून घेतलेलं आहे. जे आपल्याला जे पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकाद्वारे, पण जे मुलांना शिकवायचं आहे किंवा जून मध्ये ज्यावेळेस आपण मुलांची शारीरिक शिकवतो, हे जर आपण शिकवणार आहेत, हे आपल्याकडे आहे, पण त्याच्या शेजारी आम्ही चित्र काढलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना आपल्याला काय शिकवायचंय ते समोर लगेच दिसतं. म्हणजे मुलांनी जरी प्रत्यक्ष पाहिलं तरी मुलं ते पाहून सुद्धा ओळखू शकतात. त्याच्यात मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. त्याच पद्धतीने आम्ही ह्या पिशव्या केलेल्या आहेत प्रत्येक महिन्याच्या. त्याच्यात 3 आपले जे आपले 3 प्रकार आहेत त्याप्रमाणे मुलांना शिकवलं जातं. म्हणजे असं काय नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट की ही दाखवूनच किंवा तुम्ही पेंटिंग करूनच किंवा दिखाऊपणा करण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे आणि मुलं ते काय करू शकतात हे जर पाहिलं तर खूप छान पद्धतीने. याच्या सुद्धा हे पुठ्ठे आहेत, आईस्क्रीमच्या काड्या आहेत आणि हे चित्र जी फाटलेली पुस्तकं वगैरे असतात त्याची चित्र आहेत. म्हणजे तुम्ही काही पण म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करूनच तुम्ही मुलांना शिकू शकता. नाही, पपेट्स केले मी गोष्ट सांगताना ते पपेट्स दाखवूनच गोष्ट करतो. फक्त पपेट मॅडम, पपेट फक्त गोष्ट सांगण्यापुरतं नाही, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते पपेट्स करू शकता. असं काही नाही की तुम्ही फक्त गोष्ट सांगण्यापुरते पपेट करणे, पण त्यापेक्षा पण तुम्ही जर ते असे चित्र किंवा असे छोटे छोटे पार्ट्स जर करून तुम्ही तिथे मांडले खाली, ठीक आहे ना, आपल्या भिंती खराब होतात पण आपली लादी असते ना, त्याच्यावर जरी आपण मांडले तर तुम्ही त्यातून सुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकता. ओके. रेश्मा मॅडम आणि शुभांगी ताई, ऐका ना, तुम्ही ते जे आता बाहेर जे प्रोजेक्ट करायचं आहे तुम्हाला, त्याच्याबद्दलची कल्पना आपल्या आताच्या ताईंना सांगा, विद्यार्थ्यांना, की जे बाहेर आता फरशी टाकायची आहे आणि त्याचा उपयोग काय करणार हे ती जरा सांगा त्यांना. म्हणजे ते डोक्यात कल्पना माझ्या पण आली नाही. बोला बोला. म्हणूनच ते करूनच दाखवायची आहे. आम्ही ते बाहेर फरशी टाकणार आहे. त्यामध्ये मुलांना जे आपण शिकवलं जातं दोरीवरून चालणे किंवा उड्या मारणे, आकार लहान मोठे, ते मुलांना तिथे आम्ही पेंटिंगद्वारे खाली काढणार आहोत जमिनीवर आणि त्यामधून मुलांना तिथे शिकवणार. असं म्हणजे मुलं ज्यावेळेस एंट्री करतात किंवा हाताचे पंजे, हात कुठे जंप करायची, कुठे काय करायचं, पुश करायचं, म्हणजे इंग्रजीमध्ये पण पुश करा, ढकला, जंप करा, असे सगळं ते बाहेर करायचे मला. ते विशेष म्हणजे तिला आडिओ करणार आहोत आम्ही, वरती भिंतीवर नाही. मुले आले बरोबर खेळता खेळताच यायला पाहिजे. म्हणजे पाऊस असो काही पण असो, त्या साईडला शेड करायचं असं. जेवढे पेंटिंग होणार आहे ना त्या साईडला पडद्याचं शेड करणार आहे. म्हणजे एंट्री करतानाच मुलांना खेळूनच आतमध्ये यायला, म्हणजे शिकता शिकताच आतमध्ये यायला पाहिजे मुले. आणि गनिमबाईंची कल्पना होती बघा, गनिमबाईंची कल्पना त्यांनी त्याविषयी सांगितली, ती आपली जी चर्चा झाली की भिंतीच्या बाजूला कार्डशीट पेपर मोठे मोठे लावून टाकायचे आणि मुलांना मुक्तपणे जे काही वॉटर कलर असतील किंवा साधे पेन्सिल असेल त्यांनी पेंटिंग करण्यासाठी एक ड्रॉइंग शीट पेपर मोठं, त्याला पेंटिंग वॉल असं नाव त्यांनी दिलं होतं. तर मला असं वाटतं हा सुद्धा प्रकल्प म्हणजे जे प्राप्त आहे त्याच्या आधारित आणखी नवीन नवीन काहीतरी निर्माण करत राहणं, अशा प्रकारचा ध्यास त्यांचा दिसतोय. अजून मृदुला ताई बोलतायत काय? मृदुला ताई. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. तुमच्या कार्याला खरंच सलाम. तुम्ही खूप छान काम करत आहात. आज माझ्याकडे तुमच्यासाठी 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा टॉपिक तुम्ही मुलांना शिकवतात, मग ते शैक्षणिक खेळातनं किंवा मग ओरली शिकवतात, तेव्हा तुम्हाला जर असा एखादा विद्यार्थी तुमच्या समोर आला की ज्याला स्पीच प्रॉब्लेम असेल किंवा मग त्याला जे तुम्ही शिकवताय म्हणजे कधी कधी काही मुलांना अटेन्शन डेफिशिट असतात, म्हणजे कळत नाही, किती त्यांना जास्त समजून सांगावं लागतं. मग अशा मुलांना तुम्ही कसं हँडल करतात आणि जर हँडल करत असाल तर तुमच्या त्या दिलेल्या शाळेच्या वेळेतच करतात का तुम्ही त्यांना एक्स्ट्रा वेळ देऊन ते करतात? हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं सगळं कार्य करतात तर त्याच्यासाठी तुम्ही स्टॅमिना आणि फिटनेस आणि जी एनर्जी आहे ती कुठून आणता? हे तर सगळे लोकांचा आशीर्वाद आहे आणि मुलांना पाहून आपोआप एनर्जी येते. मुले एवढी ऍक्टिव्ह असतात ना का मुलांना पाहून आपल्याला एनर्जी येणारच. आम्ही कार्यच असं करतो ना मॅडम. तुम्हाला मी सांगा, डॉक्टर खूप पैसे कमवतात, बरोबर आहे,
पण डॉक्टर कितीही फ्रेश मध्ये जाऊ द्या, पण त्यांच्या समोर जी व्यक्ती येते ती काय असते, तिचा चेहरा कसा असतो, मेलेलाच असतो, मरकुटला असतो, हे दुखतंय ते दुखतंय. पण आम्ही कितीही घरातले टेन्शन असू दे, इव्हन आमचा पगार फक्त 8,500 रुपये, म्हणजे आम्ही नाममात्र मानधनात काम करतो. आज मी MSW आहे म्हणजे मला खूप सारखे 30-40 हजाराचे पगाराचे जॉब मिळू शकतात, पण केवळ एकच ध्यास होता की लहान मुलं, की तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असा, कितीही काही जा, पण ज्यावेळेस ते मुलगा जो पळत येतो मॅडम मॅडम किंवा बाई बाई करत, तो आनंद वेगळा असतो. आणि एक लक्षात ठेवा की सगळे शिक्षक विसरले जातात, पण अंगणवाडीच्या बाई कधीही विसरल्या जात नाही. म्हणजे हे शेवटपर्यंत मुलांच्या लक्षात राहतं. आणि कधीही अभिमानाने कुठेही असू द्या, अभिमानाने सांगतात का हे आमच्या बाई आहे. तशी मुलं मराठी शाळेत शिक्षक थोडस कमी होतं. हायस्कूलला गेले तर आता तर काही मुलांचं विचारू नका, पाठीमागे गॉसिप करणे वगैरे चालू असतं. पण अंगणवाडीच्या मॅडम किंवा ताई ह्या एकमेव अशा असतात की मुलं त्यांची कधीही गॉसिप करत नाही, पण ते आमच्या मॅडम आहेत आणि हे आमच्याच आहेत हे अभिमानाने सांगतात. त्याच्यामुळे एनर्जी वाढते आपली आणि ऑटोमॅटिक ती एनर्जी वाढते. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय, ते कामाचा मोबदला न पाहता केवळ आपला आनंद कशात आहे त्यात जर आनंद मानला तर खूप छान काम होऊ शकतं. आणि दुसरा तोच प्रश्नावर मी फोकस करायचा राहिलं की जर त्या मुलामध्ये काहीतरी आपण म्हणू की विकलांगपणा असेल, तो जर लक्षात आला तर त्याच्यासाठी वेगळी काय अध्ययन अध्यापनाची पद्धती वापरता की डॉक्टरांना अप्रोच करता की पालकांशी अप्रोच करता, त्याबद्दलचा तो प्रश्न होता. आहे ना, डॉक्टर पण आमच्याकडे व्हिजिटला येत असतात, 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी येतच असतात. आणि सगळ्या मुलांना एकत्रच धरून शिकवायचं नाही, हे आमची पद्धत आहे. हा, तेच प्रश्नाचं उत्तर देते. सगळ्या मुलांना, जसं आता आम्ही 10 मुले आहेत, त्यांना ए शिकवला समजा, मी एक्झाम्पल देते, सगळ्या मुलांना ए शिकवता येणार नाही. त्यापैकी काही मुलांना म्हणजे स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, म्हणजे एकसारखं शिकवायचं नाही, एक हाटीने सगळ्यांना हाकायचं नाही, त्यांच्याप्रमाणे शिकवायचं त्यांना. आणि अशीच पद्धत वापरून, म्हणजे त्याची कॅपॅसिटी कमी आहे त्याप्रमाणेच त्याला तेवढं ज्ञान द्यायचं, हळूहळू, जास्त लोड घालायचं नाही त्याच्यावर. आणि कसं शिकतात हळूहळू शिकल्यावर. आता कधी कधी पालकांच्या लक्षात येत नाही की पालकांना, म्हणजे मतिमंद मुलं हे पालकांना वाईट वाटतं की नाही माझा मुलगा मतिमंद नाहीये, किंवा माझा मुलगा, म्हणजे कधी कधी मुलांच्या डोळ्यांमध्ये पण फरक असतात, तिरळेपणा असतो, पण हे स्वतःची आई किंवा वडील हे मान्य करायला तयार नसतात. तर माझ्या शाळेत पण एक मुलगा होता की तो तिरळा होता, 3 वर्षाचा मुलगा होता, पण आई लाड म्हणजे त्याला फिटचा त्रास होता, पण तो बसत नव्हता एका जागी, कधीही बसत नव्हता, झोपेत तेवढाच जागा बसायचा. तो मतिमंद नव्हता, पण त्याला त्या त्रासामधून झालेला. मग त्या मुलाला म्हणजे जेवण पण करत होता. आमच्या इथे असं असतं की जी मुलं जेवत नाहीत त्यांना आम्ही हाताने भरवलं जातो. त्या मुलाला घास सुद्धा पकडता येत नव्हता, 4 वर्षाचा मुलगा होता, त्याला घास सुद्धा पकडता येत नाही, बोट काय. पण त्या मुलाला ज्यावेळेस मुलं बसतात आहे ना, मग त्याला असं दाबून दडपून बसवायचं नाही, की आपण खेळता ना, ज्यावेळेस आपण गाणे शिकवतो किंवा काय शिकवतो, त्यातून त्याचं नाव घेत राहायचं. त्या नाव घेताना किंवा बाळ हे कसं, मग हा कसा करतो, मग त्यातून त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल आपल्याकडे हे पाहायचं. मग एकदा तो आपल्याकडे लक्ष द्यायला सुरुवात, मग हळूहळू तो ऑटोमॅटिक नाही मॅडम माझं नाव घेतात ते, त्याच्या ते लक्षात येत जातं आणि मग तो ऑटोमॅटिक आपल्याकडे लक्ष देऊ लागतो. आज तो मुलगा 5.5 वर्षाचा आहे, तो मुलगा व्यवस्थित बसतो, व्यवस्थित जेवण करतो. आईला थोडं समजून सांगितलं, नको तू थोड्याशा गोळ्या चालू कर, डॉक्टरांना दाखवलं, त्याला औंध मध्ये आम्ही रेफर केलं, तिथल्या गोळ्या चालू केल्या आणि आता तो मुलगा व्यवस्थित आहे. त्या म्हणतात मॅडम, म्हणजे मी दुसरीकडे इंग्लिश मीडियमला गेले असं यांनी मला बसून सुद्धा दिसलं माझ्या मुलाला, पण तुम्ही माझ्या मुलाला खरंच म्हणजे जागेवर आणलं, ते अक्षरशः पाया पडतात माझ्या. पण मी म्हणत नाही, आमचं ते काम आहे ते आम्ही करतो. मॅडम थांबवतो मी थोडंसं आता, ही मुक्त व्यासपीठ चर्चा प्रश्न उत्तर असे चालू राहतील, कारण 6 वाजता सुरू झालेली ही मुलाखत, मला असं वाटतं तुम्ही त्या अशा प्रांगणात, अशा स्वर्गात आहात की ज्या ठिकाणून तुम्ही घरी जायला, घरचे ज्यावेळेस येतील त्यावेळेस मला वाटतं तुम्ही घरी निघताल. परंतु तुमच्या एकंदरीत कार्याबद्दल 1-2 वाक्य, 2 शेर मुद्दाऊन एकत्रित करून बोललं तर असं होईल, मंजिलों तक वही पहुंच पाते हैं जिनके कदमों में जान होती है, मंजिलों तक वही पहुंच पाते हैं जिनके कदमों में जान होती है, उड़ान पंखों से नहीं हौसलों से ली जाती है.
आपकी आंगनवाड़ी ने अभी तो नापी है आधी मुट्ठी जमी, अभी तो आसमा पूरा बाकी है, अभी तो आसमा पूरा बाकी आहे. मला असं वाटतं उत्तरोत्तर हा एक नंबर अशा स्वरूपाचा कायमस्वरूपी आपल्या अंगणवाडीचा प्राप्त होईल. त्याही पेक्षा आपण बऱ्याच वेळा मी आमच्या विद्यार्थ्यांना पण म्हणतो की आम्ही म्हणतो की आमचं दुकानाची कुठेही शाखा नाही, पण तुम्ही असे शिक्षक आहात की प्रत्येक ठिकाणी तुमचे मनसूरभाई सारखे असतील किंवा इनामदार मॅडम सारखे असतील की त्या हक्काने सांगतील की आमच्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या 3 अशा शिक्षिका आहेत की ज्यांच्यामुळे आमची मुलं आज या ठिकाणापर्यंत पोहोचली. हा गर्व अभिमान तुम्हाला जेवढा वाटतो तितकाच गर्व अभिमान तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या अंगणवाडीबद्दल आम्हा सर्व विद्यार्थी शिक्षकांना, प्राचार्य आणि तसेच काही अंगणवाडी ताई या भोर परिसरातील सुद्धा जॉईन झाल्यात त्यांना देखील वाटतोय. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी पुन्हा आता मुद्दाहून झालं आमच्या प्रियंका ताई या ठिकाणी आता आभार मानतील. प्रियंका ताई माने. येस, नमस्कार सर, धन्यवाद. नमस्कार. जसं सर म्हणतात बघा, 3 तिघाडा काम बिघाडा, बट मी पहिल्यांदा बघते की ते स्वर्ग निर्माण केलंय, अक्षरशः छोट्या मुलांच्या विश्वामध्ये हेवन निर्माण केले. खूप सारे धन्यवाद तुम्हा तिघींचे पण. शुभांगी मॅम, मोनाज मॅम, रेश्मा मॅम, तुम्ही अतिशय खूप सुंदर काम करताय. आणि सर ते म्हणतात ना, सर कोयले के खान से हिरे ढूंढ के लाते हैं, आप तो हमारे लिए सारे कोयले के खान से हिरे ढूंढ के लाते, की आम्हाला माहितही नाही अशी कुठे अंगणवाडी तुम्ही शोधून अक्षरशः अतिशय सुंदर काम करणाऱ्या अशा या तिघींचा आम्हाला अंगणवाडी आमच्यासाठी शोधून आणली. तुमच्या तिघींचे खूप सारे मनपूर्वक धन्यवाद आमच्यासाठी इतका वेळ काढल्याबद्दल. साऱ्या ज्या बाकीच्या पण अंगणवाडीच्या ताया जॉईन झाल्या त्यांचे पण खूप सारे धन्यवाद. सर्व प्रोफेसर्स, आपले स्टुडंट टीचर्स, आपल्या प्रिन्सिपल मॅम संध्या चव्हाण मॅम, अनुया लोणकर मॅम, जे कोणी प्रोफेसर्स जॉईन झाले त्यांचे पण खूप मनापासून धन्यवाद. आणि संध्या गायकवाड मॅम ज्या आपल्या एक्स स्टुडंट आहेत त्यांचे पण मनापासून धन्यवाद. सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करत इथे मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. एक थोडीशी मुद्दाम थोडंसं सांगायचं राहिलंय की या ठिकाणी प्रॅक्टिकल साठी फक्त जगणाऱ्या आपण थोडंसं विचार करतो, परंतु काही लोक असे असतात की ज्यांचा जगण्याचा उद्देशच फक्त मुलं घडवणं, राष्ट्र घडवणं अशा स्वरूपाचाच पालकांचा सुद्धा सूर मनसूरबाईंच्या मनातून त्या 3 शिक्षकांसाठी आला. पुन्हा एकदा मला असं वाटतं आपण जिथं आहात त्या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या आपल्या रेश्माताई, मीनाक्षताई, शुभांगीताई यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपण दिलेला बहुमोल वेळ याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि तसेच आमच्या भोर तालुक्यातील सुद्धा काही अंगणवाडी ताई जॉईन झाल्या त्यासाठी आभार मानतो. आणि या ठिकाणी आपल्या अश्विनीताईंना देखील विनंती करेल ह्या ज्या स्लाइड्स आहेत तुम्ही जर या विद्यार्थ्यांना जर शेअर केल्या आपल्या ग्रुपवर तर चांगलं होईल की ज्याच्यामुळे आणखी ही अंगणवाडी कशी आहे त्याच्याबद्दलची प्रचिती सर्वांनाच प्राप्त होईल. पुनश्च सर्वांचे पुनश्च खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भोर, जय जुन्नर. हा बोला, कोणतरी बोलताय? सर मी शुभांगी बोलते. आमच्या अशी विनंती आहे की कुणाला जर आमच्या सगळ्या हाताने आमच्या अंगणवाडीसाठी मदत करायची असेल तर स्वखुशीने करा आणि नक्की आमच्या अंगणवाडीला भेट द्या. नक्की नाही चालेल. धन्यवाद सर. सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली, सगळ्यांबरोबर बोलायची संधी दिली त्याबद्दल खरंच खूप आभार. खूप छान वाटलं. आता 7:45 वाजले, कधी वेळ गेला समजलं सुद्धा नाहीये. 6 वाजल्यापासून आपण बसलेलो आहे. आता घरचे फोन यायला लागले आहेत त्यामुळे लक्ष गेलेलं आहे. खूप छान वाटलं. नक्की तुम्ही आमच्या ओतूरला या, नक्की आम्हाला भेट द्या आणि कधीही तुम्हाला काही गरज लागली तर नक्की आम्हाला बोलवा, आम्ही येऊ नक्की. थँक्यू. थँक्यू मॅडम. Yes, Ashwini ma'am, you are host. You can end.